माझ्या तिसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचे इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि आता आपण आजच्या अभ्यास वर्गाला आपण गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊन सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। श्री श्री राधा गोविंद की जय हो। हरे कृष्ण। सर्वांना सादर प्रणाम। इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आजच्या आपल्या अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या दिवशी आपल्या तिसऱ्या अध्यायासाठी मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आता आपण तिसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत। आता आपण तिसरा अध्याय जो आहे तर त्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्याचं जे नाव आहे तर ते आपण समजून घेऊया। आता तिसरा अध्याय जो आहे तर हा जो आहे तिसरा अध्याय तर त्याच्या नावाचा अर्थ काय हे आपण आधी समजून घेऊया। मग तिसऱ्या अध्यायाचं नाव काय आहे? कर्मयोग। म्हणजे काय? कर्माचा योग। म्हणजेच काय की आता कशा पद्धतीचं आपण कर्म करायचं की ज्या योगे ज्या म्हणजे असं कर्म केल्यामुळं म्हणजे जे कर्म आहे आपल्याला तर ते कृष्णाशी काय करेल? जोडेल किंवा कनेक्ट करेल आपण म्हणू, किंवा जे कृष्णाशी आपला संबंध प्रस्थापित करेल की ज्या संबंधाचं आपल्याला या भौतिक प्रकृतीमध्ये येऊन विस्मरण झाले। मग तो संबंध प्रस्थापित करण्यासाठी कृष्णाशी जोडले जाण्यासाठी असं कर्म आपल्याला मदत करेल। मग असं कर्म कसं करायचं हे आपण आजच्या अध्यायात शिकणार आहोत। मग म्हणून त्याला काय म्हटलंय? कर्माचा योग असा। तर पुढे जाऊ आपण। आता आपण श्री श्री राधा गोविंद जी जे आहेत इस्कॉन बेंगलोरचे तर त्यांच्या आनंदासाठी आपण भगवद्गीता हा अभ्यासक्रम जो आहे तर हा आपण सर्वांसाठी म्हणजे इस्कॉन बेंगलोरच्या वतीने तो खुला आहे सर्वांना अभ्यासण्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी आपण ही सेवा करतो। तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया। आणखी आपण पुढच्या आपल्या अभ्यासाकडे वळूया। हा बघा त्याची पुढची स्लाइड घेऊया। हा, इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे आपण आज हा अभ्यासक्रम अभ्यासतो। त्यांची पण आपण आशीर्वाद घेऊ, साष्टांग नमन करू आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करू। हा मग त्याची पुढची स्लाइड। हा,
आता हे आपण पाहिलं होतं की अर्जुनाच्या आक्षेपांवरती कृष्णाने कसं निराकरण केलं होतं. मग आता ह्या सगळ्या ज्या आहेत शंका अर्जुनाच्या मनातल्या, मग त्याच्यावर कृष्णांनी खूप समर्पक अशी उत्तरं दिली आणि त्याच्या मनातल्या सगळ्या शंका घालवल्या. म्हणजे करुणा आहे तर आपण आत्मा आहोत, आपण शरीर नाही आहोत, म्हणजे सांख्य योगाचं ज्ञान दिलं. मग आनंदासाठी कर्मकांड म्हणजे काय, सकाम इच्छेनं केलं जाणारं कर्म. पण आपण कर्मकांडाऐवजी निष्काम कर्म केलं तर आपल्याला काय होतं, त्याचा लाभच होतो. एकतर युद्धात तो लढला तर त्याला वीरमरण येऊन स्वर्गाची प्राप्ती होईल, किंवा जिंकला तर साम्राज्य प्राप्त होईल. मग पापी प्रतिक्रियांसाठी बुद्धियोग सांगितला. बुद्धियोग म्हणजे काय, की बुद्धियोग म्हणजे इथे आपण समजून घेऊ की त्यामध्ये आपण दोन प्रकार आहेत. म्हणजे की निष्काम कर्म करणं म्हणजे हा हा एक बुद्धियोगाचा प्रकार आहे, आणि दुसरं म्हणजे भक्तियोग. तर भक्तियोग आपलं 12वा अध्याय आहे. मग बुद्धियोग म्हणजे काय, तर आपण फळ किंवा फळाची आसक्ती जी आहे तर ती त्यागायची, ती कृष्णावर सोपवायचं. फळ आपण आपलं नियत कर्म, नित्य कर्म, कर्तव्य कर्म जे आहे तर ते करायचं. मग ते करत असताना ज्या काही त्रुटी चुका होतील, किंवा तेव्हा हिंसा करायला लागेल एखाद्या क्षत्रियाला लढताना, आपलं कर्तव्य कर्म करत असताना, तर ते काही पाप नाही. ती भक्ती म्हणजे भक्तिक्रिया म्हणजे पाप नाही. भक्तिक्रिया करत असताना कृष्ण भावनाभावित कर्म करत असताना जे काही करायला लागतं आपल्याला, तर ते काही पाप गणलं जात नाही, म्हणजे त्याला फलदायी परिणाम नसतो. अशा पद्धतीनं बुद्धियोगाचं विवरण सांगितलं त्याला अर्जुनाला श्रीकृष्णाने. मग असमंजस म्हणजे त्याला गोंधळलेली मनस्थिती झाली ती त्याची. मग त्याला सांगितलं त्यांनी की व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय, अशी दृढ निश्चय, ठाम निश्चय असं असलेली तुझी बुद्धी पाहिजे. आणि काय, प्रत्येक कर्म आपलं परमेश्वराची सेवा म्हणून आपण केलं पाहिजे, परमेश्वराच्या किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं पाहिजे. मग अशा पद्धतीनं क्षत्रियाचं कर्म काय, त्याने युद्धामध्ये लढणं, आणि तेच त्याचं कर्तव्य कर्म आहे, आणि तीच त्याची कृष्णांची केली गेलेली सेवा होणार आहे, कृष्ण भावना भावित कर्म होणार आहे. कारण कृष्णाने सांगितलंय हे सगळं, चातुर्वर्ण व्यवस्था कृष्णाने निर्माण केली. म्हणजे क्षत्रियाचं कार्य काय आहे हे सुद्धा कृष्णांनी सांगितलंय शास्त्रांच्या माध्यमातून. मग त्यामुळे त्यांना लढणं म्हणजेच काय होणार आहे, त्याची ती सेवा होणार आहे. आणि म्हणून ती सेवा जी आहे कृष्णाची, ती दृढ निश्चयाने आपल्याला करता आली पाहिजे. मग स्थितधीर मुनी म्हणजे काय, तर शुद्ध दिव्य चेतनेमध्ये असा जो असतो, जो कृष्ण भावित भक्त असतो, तर तो कसा असतो, अशा दिव्य चेतनेमध्ये असतो, तो विचलित होत नाही, म्हणजे स्थिर असतो. तर असा जो आहे तर त्याला स्थितधीर मुनी म्हटले. मग पारंपरिक परंपरा नष्ट होतील याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं, की कृष्ण भावनामृतामधलं जेव्हा कर्म होतं तेव्हा ते राष्ट्र, देश, कुटुंब त्यांच्याविषयीची जी कर्तव्य आहेत, म्हणजे एखादं त्यातलं राहिलं किंवा ते नाही केलं, किंवा करू नाही शकलं एखादं भक्त, तर त्याच्याही पलीकडे घेऊन जाणारं त्या कृष्ण भावना भावित कर्माचे जे काही असतात ते लाभ असतात. अशा पद्धतीनं म्हणजेच काय, की कृष्णांची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा सगळ्या स्तरावर फलनिष्पत्ती होत असते. मग आता आपण पुढे जाऊ. हा, आता आधे तीनचा सारांश काय, की मग आता परत अर्जुनाला प्रश्न पडलाय. अर्जुनाचा आता संभ्रम अवस्था झाली. मग आता अर्जुनाच्या मनात जे वेगवेगळे प्रश्न येत आहेत तर ते आता इथून पुढे आहेत, आणि त्याच्यावर कृष्ण कशा पद्धतीनं त्याचं म्हणजे उत्तर देत आहेत आणि त्याचं निराकरण करतात त्याच्या मनातल्या शंकांचं, तर ते आपण आता अभ्यासणार आहोत. मग त्याग करू कर्माचं की कर्म करायचं, नेमकं करू तरी काय, एक काहीतरी मला सांग असं म्हणतो अर्जुन. मग निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग, मग यामध्ये कुठला सर्वश्रेष्ठ, तर निष्काम कर्म. मग तो कसा ते आपण अभ्यासणार आहोत. कर्मकांड आणि कर्मयोग, तर यातला फरक, आणि मग कर्मकांडापासून कर्मयोगापर्यंत कसं पोहोचायचं हे शिकणार आहोत. आणि मग एखादा नेता सामान्य जनांसाठी कसा आदर्श बनतो हे आपण शिकणार आहोत. आणि मग सर्वात मोठा शत्रू आपला कोण आहे, आज सगळ्यांना समजणार आहे बरं का. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया, आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तो आज आपल्याला कळणार आहे. आता तो आपण जाणून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग मी पुढची स्लाइड घेऊया. हा, आता इथे एकंवत असं म्हटलंय. असा शब्द आहे बरं का. मग आता चित्रात पहा, हा इथे, मग इथं अदर वे लिहिलंय, धिस वे लिहिलंय, दॅट वे लिहिलंय, हो की नाही. मग आता अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न आलाय, की एक काहीतरी तू सांग, म्हणजे मी कर्म त्यागून टाकू की कर्म करू, असा अर्जुनाचा गोंधळ आहे. हा, मग आता हा जो गोंधळ आहे तर तो का झालाय, तर ते थोडस आपण एक दोन मिनिटात समजून घेऊ. की आता अर्जुन जो आहे तर त्याला या भौतिक जगतातून, म्हणजे भौतिक जगतामध्ये जी आसक्ती असते आपल्या सगळ्यांची, तर ह्या त्यामुळे आपल्याला दुःख वाटायला येतं. मग ह्यातनं मुक्त करायचंय कृष्णाला, म्हणून त्यांनी काय सांगितलं, की आत्म्याचं ज्ञान दिलं, आत्म्याच्या स्वरूप स्थितीचं ज्ञान दिलं बुद्धियोगाच्या द्वारे.
श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यायामध्ये ते सांगितलं. मग आता काही वेळा बऱ्याच जणांना वाटतं कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व, म्हणजे काय कर्म करायचंच नाही वाटतं, असं वाटतं. म्हणजे जसं अर्जुन म्हणतोय, म्हणजे त्याला काय करायचंय, युद्ध टाळायचंय, आणि म्हणून तो काय म्हणतोय की मी आपलं पवित्र हरिनामाचा जप करतो, जंगलात जातो, तपस्या करतो, नाहीतर मग मी आपलं माधुकरी मागतो. मग हे म्हणजे अशा पद्धतीचे त्याच्या मनामध्ये विचार आहेत. मग कृष्ण भावना म्हणजे काही निष्क्रियत्व नाहीये. तर कृष्णांनी आपलं कर्तव्य कर्म जे काही आहे नेमून दिलेलं ते करायलाच सांगितलंय, आणि ते करत करत आपलं मन बुद्धी जे आहे तर ते कृष्णांच्या सतत चिंतनामध्ये आपण समर्पित करायचं. म्हणजे मन बुद्धी मध्ये आपले कृष्णांचे विचार, आपल्या मुखामध्ये कृष्णांचं नाम असलं पाहिजे, आणि आपलं कर्तव्य कर्म जे आहे तर ते आपण कृष्णांची सेवा म्हणून करायचं. मग ही खरी कृष्ण भावना आहे, कृष्ण भावनेचं अनुशीलन आहे. म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित व्यक्ती जो आहे तर तो अशा पद्धतीने कर्म करत असतो. पण असा जो अपसमज करून घेतो मनुष्य, तो काय करतो, एकटाच मग पवित्र हरिनामाचा जप करत बसेल आणि मी कृष्ण भावना भावित होतोय असं म्हणेल, आणि मग कृष्ण भावनेचं हे सगळं तत्वज्ञानामध्ये त्याला पारंगतता येईल. पण आता नवसाधक म्हणून अशा एखाद्या व्यक्तीनं पवित्र हरिनाम घेऊन जपणं आणि एकांतात जपणं उचित नाहीये, म्हणजे योग्य नाहीये. कारण का, तर बऱ्याच वेळा काय होईल, त्याच्या आजूबाजूला जे अभक्त आहेत, ज्यांना काही ज्ञानच नाही कृष्ण भावनेचं, अशा अज्ञानी लोकांकडून त्याला चांगला मान सन्मान मिळेल, की किती ज्ञानी आहे, किती भक्त आहे, म्हणजे निरर्थक मान सन्मान मिळेल. मग अर्जुनाला म्हणजे काय वाटलं होतं, की कृष्ण भावना म्हणजे काय, की अशा पद्धतीनं आपलं सक्रिय जीवन आहे त्यातनं मुक्त व्हायचं, काही कर्म करायचं नाही, काही नाही, आणि आपण निवृत्त होऊन एकांत असं जप तप याचं आचरण करायचं. मग अर्जुनाला म्हणजे हे कृष्ण भावनेचं कारण सांगून युद्ध टाळायचं आहे असं पद्धतीनं, म्हणजे चतुर आहे अर्जुन. मग आता प्रामाणिक शिष्य म्हणून त्यांनी ही गोष्ट गुरूंसमोर मांडली. म्हणजे त्याच्या मनात येतं की मग अशा पद्धतीनं आपण कशाला युद्ध करायचं, मग कृष्ण भावनेमध्येच आपण राहूया आणि जप तप करूया, तपस्या करू जंगलात राहून. मग ही काही खरी कृष्ण भावना नाही, हे निष्क्रियत्व झालं. कृष्ण भावना म्हणजे काय, तर आपलं जे कर्म कृष्णांनी नेमून दिलेले ते आपण केलं पाहिजे. पहा, भगवद्गीतेत कुठेही कृष्णांनी असं सांगितलेलं नाही कर्म त्यागा, तुमचं जे कर्म आहे ते करून, ते करत करत मुखात नाम भगवंताचं आणि हातात काम, अशा पद्धतीनं. म्हणजे काय, की जे कर्म आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी करत आपलं मन आणि बुद्धी हे कृष्णावर स्थिर करा, अशा पद्धतीचं आपण कर्म केलं पाहिजे. पहा, मग ह्यासाठी अर्जुन काय म्हणतो, तद एकम वद, म्हणजे एक काहीतरी सांगा. म्हणजे अर्जुनाचा आता इकडं गोंधळ झालाय, आणि मग त्यासाठी आता त्याला म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी व्यवस्थितपणे आता गुरु म्हणून कृष्ण कसे देतात हे आपण शिकणार आहोत, आणि ते आपल्यासाठी खूप महत्वाचे उपदेश किंवा मुलाचं मार्गदर्शन असेल, त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये असं समस्या आल्यावर आपण काय करायचं हे आपल्याला कळणार आहे. म्हणजे आता आपल्याला नवसाधक म्हणून आपल्या जीवनामध्ये पण असं आता आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवतो ना, की ध्यान योग आहे, है ना, मग भक्ती योग आहे, मग करायचं काय नेमकं, दिस वे और दॅट वे. म्हणजे आपण आता एखाद्या मार्गावरून चाललो तर आपल्याला माहिती नसेल की आपल्याला जे ठिकाण पत्ता दिले तिथे जायचंय, तर आपण काय करतो, तर चौकशी करतो, हो की नाही, रस्त्यात कोणाला तरी विचारतो, हो की नाही. म्हणजेच काय, आपण मार्गदर्शन घेतो. कोणाचं घेतो, अशा व्यक्तीचं की ज्याला तिथली माहिती आहे, माहितगार व्यक्तीचं. म्हणजेच काय, असे जे ज्ञानी व्यक्ती आहेत म्हणजे ते कोण असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग त्यांचं जेव्हा मार्गदर्शन घेऊ आपण आपल्या जीवनामध्ये, तेव्हा आपल्याला निश्चित दिशा कळेल की आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय, कशा पद्धतीनं कृष्णांची सेवा करायची. मग हेच सगळं अर्जुनांना आता गुरु म्हणून कृष्ण सांगणार आहेत. मग ते आपण पुढे आता ऐकणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी श्लोक वाचूया. जय सतजी कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. हा जो माताजी. कर्म इंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयाचे चिंतन करत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाटलं दोन्ही माताजींनी. हरे कृष्ण. हरे कृष्ण आता आपण समजून घेऊया की जो कर्मेंद्रिय संयमित करतो, बरं का, म्हणजे म्हणजे ज्याने आपली कर्मेंद्रिय संयमित केली असं सांगितलंय. म्हणजे आणि मग तो काय करतोय की मनात तर इंद्रिय विषयांचं चिंतन करतोय. म्हणजे काय, की आता त्या व्यक्तीने चित्रात पहा, हा इथे संन्यास घेतलाय, आणि
त्यांनी सगळे संन्यासाचे भगवे कपडे घातले, हातात कमंडलू घेतले, ठीक आहे. आणि मग अशा पद्धतीनं त्यांना संन्यस्त जीवनाचा स्वीकार केलाय. म्हणजे आपली इंद्रिय सगळी भौतिक इच्छा व्यक्त करतात तर ती संयमित केली. तसं त्यांना स्वतःला एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे लोकांसमोर व्यक्त केलंय. पण ऍक्च्युली तो करतोय काय पहा, एका हातात त्याच्या काय आहे तर सिगारेट आहे, तो धूम्रपान करतोय. म्हणजे काय, इंद्रिय तृप्तीचाच भाग आला, हो की नाही. म्हणजे तो काय करतोय तर सिगारेटचा आस्वाद घेतोय तोंडाने नाकाने, आणि दुसऱ्या हातात काय आहे तर मोबाईल आहे. म्हणजे काय तर कानाने ऐकण्याचा आस्वाद घेतोय. म्हणजे त्या कान ह्या इंद्रियांनी तो पुन्हा इंद्रिय तृप्तीच करतोय. म्हणजे काय, असं ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीनं संन्यासाचे कपडे घातले पण तो जर इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी करत राहिला, म्हणजे इंद्रिय त्याने संयमित नाही केली, तर ती निश्चितपणे स्वतःची फसवणूक आहे. म्हणजे त्याला मिथ्याचार असं म्हटलंय. म्हणजे त्याला काय म्हणायचं, दंभीपणा, किंवा त्याला म्हणायचं खोटेपणा, खोटा देखावा करणं. म्हणजे आपण म्हणतो ना नाटकीपणा, तर तसं म्हणजे दंभ असं म्हटलं जातं, किंवा मिथ्याचार असं म्हटलं जातं. म्हणजे फसवणूक आहे एक प्रकारे, स्वतःचीच तो व्यक्ती फसवणूक करतोय. मग अशा पद्धतीने कृष्णांची कृपा नाही प्राप्त करता येणार आपल्याला. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं काय केलं, अशा पद्धतीने कृष्ण भावने नुसार गळ्यात कंठी घातली, हा कपाळावर तिलक लावला, आणि नेहमी जपमाळा हातात घेऊन तो फिरला, म्हणजे बीड बॅग घेऊन फिरला. पण त्यांनी योग्य प्रकारे म्हणजे आचरण नाही केलं. 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स असतात, तर म्हणजे काय की 4 आपल्या धर्माचे स्तंभ आहेत. आता ते समजून घेऊया हा इथे. तर आपल्या शास्त्रामध्ये 4 धर्माचे स्तंभ सांगितलेत. तर ते पहिलं कुठलं आहे, पहिलं म्हणजे करुणा. करुणा म्हणजे काय की मांसाहार करायचा नाही. म्हणजे काय की जे प्राणी आहेत सगळे, पशु पक्षी, ह्या सगळ्यांमध्ये पण श्रीकृष्ण उपस्थित आहेत परमात्मा स्वरूपात. आणि त्याचबरोबर हे जे म्हणजे प्राणी पशु पक्षी जे काही आहेत, तर हे सुद्धा जीवात्मा आहेत, त्यांना निम्न योनीमध्ये स्थान मिळाले. म्हणजेच काय, आपल्याला या सगळ्या पशु प्राणी मात्रांविषयी दया हवी, म्हणजे करुणा हवी. तर हे धर्माचं तत्व आहे, सगळ्या प्राणी मात्रांविषयी दया. मग हे पहिलं तत्व काय, करुणा किंवा दया. मग दुसरं तत्व काय की सत्य. म्हणजे काय, आपण अर्थार्जन आहे ते अत्यंत प्रामाणिक मार्गानेच करायचं. म्हणजे लॉटरी, जुगार किंवा चोरी करून, किंवा अशा कुठल्या तरी एखाद्याला फसवून असे नाही पैसे मिळवायचे. प्रामाणिक मार्गाने अर्थार्जन करायचं, जे काही पैसे मिळवायचे. मग म्हणजेच काय, सत्याचं आचरण करायचं. मग आता तिसरं म्हणजे काय की शौच किंवा स्वच्छता मधले. म्हणजेच काय की आपण जे आहे तर आपल्या शरीराची स्वच्छता राखली पाहिजे. म्हणजेच काय तर अल्कोहोल किंवा धूम्रपान किंवा मद्य, अशा म्हणजे जे वेगवेगळे मद्याचे प्रकार आहेत, किंवा ड्रग ऍडिक्शन, आता ड्रग वगैरे घेतात सगळे लोक. तर मग अशा पद्धतीनं आपले शरीर नाही दूषित करायचं. आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात भगवान उपस्थित असतात. 15.15 श्लोक भगवद्गीतेचा पुढे येईल ते. तर त्यामुळे आपलं शरीर म्हणजे भगवान यांचं मंदिर आहे. जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथं वैकुंठ आहे. म्हणजे आपण चालतं फिरतो वैकुंठ आहोत सगळेजण. मग असं जे शरीर आहे आपलं इतकं पवित्र, त्याला आपण स्वच्छ आणि म्हणजे अत्यंत शुचिर्भूत असं ठेवता आलं पाहिजे. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी, किंवा चहा कॉफी कांदा लसूण, तर ह्या गोष्टी आपण म्हणजे ह्या त्यागाव्यात. म्हणजे ह्यांचं आपण जे आहे तर वापर टाळावा. मग आता चौथं म्हणजे काय, धर्माचा स्तंभ जो आहे चौथा, तर तो म्हणजे काय तर कुठलाही अनैतिकता आपण करू नये. म्हणजेच काय की जे गृहस्थाश्रमात स्त्री पुरुष आहेत, तर त्यांनी म्हणजे जे पुरुष आहेत त्यांनी आपली पत्नी सोडून कुठल्याही स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवू नयेत, किंवा स्त्रियांनी देखील कुठल्याही परपुरुषाशी आपले लैंगिक संबंध ठेवू नयेत. तर हे काय आहे तर आपली ही तपस्या आहे, आपल्या योनीची शुद्धी आहे, स्वच्छता आणि तपस्या आहे पहा. आणि हे धर्माचे 4 स्तंभ आहेत, आणि ह्याचं आपण पालन केलं पाहिजे. मग आता अशा पद्धतीने धर्माचे हे 4 स्तंभांचं आपण आचरण करत असताना जर मनामध्ये इंद्रिय संयमित न करता संन्यस्त जीवन आपण धारण केले, आणि तिथे जर आपण मनात इंद्रिय विषयांचं चिंतन केलं, एखाद्या सुंदर माताजी पाहून किंवा एक अशी गोष्ट पाहून, एखादा चांगला पदार्थ पाहून, मग या आसक्ती जर आपल्या सुटलेल्या नसतील तर ती निश्चित फसवणूक होईल. आणि असा जो व्यक्ती आहे तर तो ढोंगी किंवा दांभिक मानला जाईल. मग अशा व्यक्तीनं भले प्रवचनं दिली भरपूर, आणि तो अत्यंत तत्वज्ञानामध्ये पारंगत असला तरी काही उपयोग नाही होणार. मायाशक्ती काय करते, भगवान यांची जी मायाशक्ती आहे तर ती त्यांचं काय
काय असते, ज्ञान असते ते हिरावून घेते. आणि असे जे लोक आहेत तर ते कधी भगवानांची कृपा नाही संपादन करू शकत. उलट त्यांचं काय होतं, तर पतन होतं. म्हणजे असं जे ज्ञान असतं, म्हणजे तर ते जे ज्ञान असतं त्याचं फळच काय केलं जातं, मायाशक्तीकडून हिरावून घेतलं जातं. आणि त्यांचं मन नेहमी अशा व्यक्तींचं अशुद्ध राहतं, ते कधी शुद्ध होत नाही. आणि असे जे लोक आहेत तर यांच्याकडून झालेली कर्म पण ती कशी होतात, पापकर्म म्हणजे ठरली जातात. आणि त्याद्वारे त्यांचं जे फलित आहे किंवा फलदायी प्रक्रिया आहे तर ते त्यांना भोगावे लागतात, किंवा ते परिणाम भोगावे लागतात. मग आता ह्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यासू की आता ह्या सगळ्या श्लोकाचं जे तात्पर्य आहे ते आपण गोष्टीच्या स्वरूपातून अभ्यासू. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, म्हणजेच काय, की आपण कोणत्याही आश्रमाचं आपल्या क्षमतेनुसार म्हणजे पालन करत असतो. म्हणजे जे वेगवेगळे आश्रम आहेत आपल्या जीवनामध्ये, म्हणजे 4 आश्रम सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. की पहिला म्हणजे काय आहे, की ब्रह्मचर्य आश्रम, म्हणजे ज्ञान घ्यायचं गुरुगृही जाऊन. मग त्यानंतर गृहस्थाश्रम, म्हणजे आपण विवाह गुरु आज्ञेनुसार करायचा आणि गृहस्थाश्रमाचं जीवन व्यापन करायचं. मग त्यानंतर गृहस्थाश्रमातल्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा, आणि त्यानंतर संन्यस्त जीवन. म्हणजे अशा पद्धतीचं आहे. मग आता हे भरत महाराज आहेत, अर्जुनाचे पूर्वज. तर यांनी काय केलं, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडली आणि आपल्या पुढच्या पिढीला जबाबदाऱ्या सगळ्या दिल्या आपल्या राज्याच्या, आणि ते तपस्या करायला जंगलात आले. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी जीवन स्वीकारलं. मग तिथे काय झालं, जंगलात आल्यावर त्यांनी एका नदी किनारी यज्ञ संपन्न केला होता. मग तो यज्ञ जेव्हा ते करत होते त्यावेळेला त्यांनी पाहिलं की एक हरिणी होती, की जी गर्भिणी होती, ती धावत चालली होती आणि तिचा वाघ पाठलाग करत होता. मग जवळच नदी होती, तिथे त्यांनी उडी घेतली त्या हरिणीने. मग त्या हरिणीचं काय झालं की ती म्हणजे ती म्हणजे ती जी होती ती गर्भिणी असल्यामुळं काय झालं, की तिचं तिथं म्हणजे पाण्यामध्ये तिची प्रसूती झाली. आणि मग पाडस जन्माला आलं, आणि मग त्या हरिणीचा मृत्यू झाला. आणि तोपर्यंत तो वाघ तिने उडी मारलेली पाहून निघून गेला, म्हणजे तिने पाण्यात उडी मारल्यावर. मग हा सगळा प्रसंग होते ते भरत महाराज पाहत होते. मग त्यांनी काय केलं, पटकन त्या नदीमध्ये उडी मारून त्या पाडसाला बाहेर काढलं. मग आता ते त्या पाडसाचा सांभाळ करायला लागले. मग त्याला कोवळं लुसलुशीत गवत द्यायला लागले, त्याची काळजी करायला लागले. मग काय झालं, त्यांचं भक्ती साधनेचे सेवेचे प्रयत्न आहेत, त्यांचं यज्ञ तपस ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. आणि त्यांच्या मनात विचार राहिला काय, की ह्या पाडसाचं काय होईल, मग त्याच्यावर जंगली श्वापद हल्ला नाही न करणार. मग अशा पद्धतीने म्हणजे त्याला कोवळं लुसलुशीत गवत मिळालं असेल का, मग अशी त्यांच्या मनात काळजी असायची. म्हणजे त्याला पाणी प्यायला मिळालं असेल का, जवळ तळस शोधलं असेल का त्यांनी, म्हणजे असेच विचार त्याच्या मनात राहायचे भरत महाराजांच्या. मग त्यामुळे काय झालं, की मृत्यूच्या शेवटी जेव्हा म्हणजे अगदी मृत्यू आला त्यावेळेला पण त्यांच्या मनात हरणाचेच विचार राहिले. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या विचारांपासून ते दूर गेले. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा जे करत होते तपस्या यज्ञापासून ते दूर गेले. म्हणजे मनात इंद्रिय विषयांचं चिंतन झालं. म्हणजे या आसक्तीच आहेत ना त्या हरणाच्या पोटी. म्हणजे खरं तर या सगळ्या आसक्ती त्यागून ते जंगलात तपस्या करायला आले होते, पण त्या हरणाच्या आसक्तीमध्ये अडकले, त्या पाडसाच्या आसक्तीमध्ये अडकले. आणि त्यामुळे काय झालं, की मृत्यूच्या शेवटी सुद्धा त्यांच्या मनात हरणाचाच विचार होता. त्यामुळे पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळाला. म्हणजे आता पुढे हा श्लोक येईल की आपण मृत्यू समय जो काही आपल्या मनात विचार असतो तो आपल्याला तसा जन्म किंवा तसं शरीर मिळतं. मग मृत्यू समय त्या हरणाचाच विचार केला, हरिण म्हणून ते जन्माला आले. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं पतन झालं. म्हणजेच काय, की मिथ्याचारी व्यक्तीचं काय होतं, की तो इंद्रिय विषयांचं मनात चिंतन करतो, आणि त्यामुळे काय होतं, मायाशक्तीचं ज्ञान असते ते हिरावून घेते. आणि अशी व्यक्ती कधी शुद्ध नसते. तर ह्या उदाहरणात आपण शिकू. म्हणजे भरत महाराज अत्यंत चांगले शुद्ध भक्त होते, पण त्यांचं कसं पतन झालं हे आपण ह्या उदाहरणातून शिकलो. आता पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा वाचूया. यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते. हरे कृष्ण माताजी. या उलट जर एखादी व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा कृष्ण भावना भावित प्रारंभ करीत असेल तर ती अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, खूप खूप धन्यवाद. आता समजून घेऊया की
आता हा उलट परिस्थिती सांगितली आहे, हा सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन ऐकूया, की एखादी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या मनाद्वारे इंद्रियांना अगदी संयमित करण्याचे, म्हणजे एखादा नवसाधक आहे, कृष्ण भावने आले, मग कृष्ण भावनेमध्ये आलेला आपल्यासारखा, आणि तो अत्यंत सगळ्या आपल्याला जे काही आपल्याला गुरु मार्गदर्शन करतात त्यानुसार सगळ्या सूचनांचं पालन करून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून कृष्ण भावनेचं अनुशीलन करतोय, म्हणजे काय, कृष्ण भावनावरीत कर्म करायचा प्रयत्न करतोय, मनानं इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करतोय, आणि इंद्रियांची आसक्ती न ठेवता कुठलंही कर्म आहे ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी कसं होईल असा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय, त्यानं कृष्ण भावना भावित कर्म करायला प्रारंभ जरी केलेला असेल, हा, मग अशी व्यक्ती जी आहे तर ती अशा मिथ्याचारी, अशा दंभी ढोंगी लोकांपेक्षा सर्वश्रेष्ठ किंवा अधिक श्रेष्ठ राहील, की म्हणजे अशी व्यक्ती की जी एक वेळ मार्गावरच म्हणजे झाडू मारण्याचं सुद्धा काम करत असेल, पण ती प्रामाणिकपणे कृष्ण भावनेचं आचरण करत असेल, जसं गुरूंनी सांगितलं तसं, तर निश्चितच ती व्यक्ती अशा दंभी किंवा ढोंगी व्यक्तींपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मग ह्याच्यासाठी आपण एक गोष्ट समजून घेऊया. हा, हे जे आहेत ना, हे राजे प्रताप रुद्र म्हणून आहेत. हा, तर हे पुरी म्हणजे जगन्नाथपुरी जे आहे तर तिथले राजे होते. हा, आणि मग काय झालं की आता राजा म्हणजे कसं, त्याचं राजवैभव असतं. मग आता चैतन्य महाप्रभू म्हणून 500 वर्षापूर्वी भगवान कृष्णांचा म्हणजे स्वतः म्हणजे स्वयं भगवान कृष्णच आहे, कृष्णच आले चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये. पश्चिम बंगालमध्ये नवद्वीप या ग्रामी त्यांचा जन्म झाला. मग ते जे होते तर ते संन्यासाच्या स्वरूपात आले, म्हणजे त्यांनी संन्यास घेतला होता. म्हणजे त्यांच्या जन्मानंतर जेव्हा म्हणजे म्हणजे त्यांनी जेव्हा गुरुगुरीत जाऊन शिक्षण घेतलं, हे सगळं झालं, मग त्यानंतर त्यांनी संन्यास घेतला होता. म्हणजे काय, की चैतन्य महाप्रभू हे एक संन्यासी भक्ताच्या रूपात आले होते, की जे भगवान श्रीकृष्ण आहेत, की जे भक्त कसा आहे, त्याच्या भावना कशा आहेत हे समजून घेण्यासाठी भगवान यांनी भक्ताचं स्वरूप धारण केलं होतं. आणि मग राधा राणी या सर्वश्रेष्ठ अशा भक्त आहेत, मग त्यांचा भाव काय आहे हे समजण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी राधा राणींचा भाव घेतलाय, आणि भगवान कृष्ण आहेत स्वयं, म्हणजे अशा पद्धतीनं राधाकृष्ण एकत्र म्हणजे चैतन्य महाप्रभू. मग ते जे होते तर त्यांच्याशी भेट ह्यांना प्रतापरुद्र राजांना घ्यायची होती, आणि मला शिष्य म्हणून स्वीकार करावा त्यांनी अशी इच्छा होती. पण त्यांनी भेट मागितली, मग चैतन्य महाप्रभू संन्यासी होते, त्यांनी नाकारली, कारण संन्यासी अशा म्हणजे जे वैभवात राहतात, राजवैभवात, म्हणजे ह्या भौतिक सुखामध्ये राहतात, अशा लोकांना भेटत नाहीत. अत्यंत कठोर संन्यासाच्या नियमांचं स्वतः भगवान आहेत कृष्ण ते, म्हणजे तरी त्यांनी पालन केले पहा, म्हणजे त्यायोगे त्यांनी आपल्यासारख्या लोकांसाठी आदर्श निर्माण केला. मग आता त्यांची म्हणजे बऱ्याचदा अशी प्रार्थना त्यांनी ऐकली, पण कधीच त्यांना भेटण्यासाठी परवानगी दिली नाही. मग त्यांनी नित्यानंद प्रभू जे आहेत तर त्यांना प्रार्थना केली. मग त्यांनी काय केलं की आपली वस्त्र, निळी वस्त्र, साधी वस्त्र दिली त्यांना, आणि सांगितलं ते राजवैभवाचे कपडे सगळे बाजूला ठेवा, आणि त्यांनी एक साध्या भक्ताचे म्हणजे सामान्य भक्तासारखा वेश धारण केला. इथे पाहते राजे आहेत. आणि मग जगन्नाथपुरीची यात्रा असते, मग त्यावेळेला रथयात्रेच्या वेळेला काय केलं, मार्गावर म्हणजे तो जो मार्ग होता त्या यात्रेमध्ये ते घेऊन येत होते सगळे भक्त हे पहा जगन्नाथांना. मग त्यावेळेला ते चैतन्य महाप्रभू तिथे येतात, त्यांना माहिती होतं. मग त्यांनी काय सांगितलं की तिथे तुम्ही या त्यांना भेटायला. मग त्यांनी येऊन काय केलं, तो मार्ग जो आहे तो झाडायला सुरुवात केलं. पहा, राजा आहे पण भगवान यांच्या पुढे काय आहेत, राजा आणि सामान्य सगळे समान आहेत, भगवान यांचे आपण पुत्र सुपुत्री आहोत, हो की नाही. आणि मग त्यांनी काय केलं, मार्गावर झाडू मारण्याचं काम केलं. आजही ती प्रथा आहे बरं का पुरीमध्ये, तिथले राजांचे वंशज मार्गावर काय करतात, झाडू मारतात. आणि अशा पद्धतीनं त्यांना पाहून चैतन्य महाप्रभूंना अत्यंत आनंद झाला, आणि त्यांनी आनंदाने त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. पहा, म्हणजेच काय, की असा दंभीपणा करण्यापेक्षा, असा ढोंगीपणा करण्यापेक्षा प्रामाणिकपणे जो कोणी मार्गावर येऊन झाडू पण मारेल, पण तो कृष्ण भावनेचं अगदी जसं आहे तसं आचरण करेल, तर असा व्यक्ती अधिक सर्वश्रेष्ठ असेल, हे आपण शिकलो. आता पुढे जाऊ आपण. हा, माताजी पुढे जाऊ. हरे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण कुमुद माताजी. हा, हा वाचूया. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दीपांजली माताजी आहात तुम्ही? हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी मी वाचते. हा, श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते.
म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूच्या संतोषार्थ कर आणि या प्रकार तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की कुमुद माताजी आपल्या इस्कॉन बेंगलोर साठी खूप छान श्लोक पठण करतात. आम्ही त्यांच्याकडून शिकलो सगळे आणि त्यांचा आपल्याला संग लाभत आहे. तर खूप खूप धन्यवाद. हरी बोल माताजी. तर आपण कृष्ण कृपा, समजून जय घेऊया श्री कृष्ण की कृपा. विष्णूंच्या प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे. आता ह्या श्लोकात फार महत्वाची गोष्ट सांगितली कृष्णाने. म्हणजे यज्ञ म्हणजे काय? समर्पित कृती जी श्रीकृष्णांसाठी आपण करतो त्याला म्हणायचं यज्ञ. मग आता अशी जी कृती आहे पूर्ण समर्पणाने केलेली, मग ती विष्णू प्रित्यर्थ केली पाहिजे. म्हणजे आता आपल्या ब्रह्मांडांसाठी जे कोणी आहे कृष्णांचं रूप, तर ते म्हणजे काय? तर विष्णू म्हणजे विष्णूच्या रूप आहे. म्हणजे कृष्णांचं विष्णू म्हणजे विष्णू स्वरूपातला जो विस्तार आहे तर तो आहे. म्हणजे भगवान कृष्ण यांचे दोन प्रकारचे विस्तार असतात. प्रथम विस्तार आणि द्वितीय विस्तार. प्रथम विस्तार म्हणजे स्वांश विस्तार म्हणायचं, तर ते म्हणजे विष्णू किंवा भगवान यांची जी वेगवेगळी आपण राम नरसिंह हे सगळे जी रूप पाहतो ना, तर ही सगळी जी आहेत, वामन आहेत किंवा अजून म्हणजे वेगवेगळे जे दशावतारामधली रूप आहेत, वराह आहे, तर ही सगळी स्वांश विस्तार आहेत. आणि द्वितीय विस्तार म्हणजे दुय्यम विस्तार म्हणजे आपण सगळे जीवात्मे त्याच्यामध्ये आलो. मग आता जे भगवान आहेत तर त्यांचा स्वांश विस्तार म्हणजे विष्णू तत्वच आहे ते. तर ते म्हणजे कोण? विष्णू. तर विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ केला पाहिजे. मग म्हणजे यज्ञ म्हणजेच काय? तर हे आपलं असं समर्पित कर्म. म्हणजे अशा पद्धतीचं जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्याला फलदायी परिणाम नसतो. म्हणजे काय? ते भौतिक जगामध्ये आपल्याला बांधत नाही, बंधनास कारणीभूत ठरत नाही. म्हणजेच काय? आपलं नियत कर्म म्हणजे आपलं कर्तव्य कर्म, जे आपण विष्णूंच्या संतुष्टीसाठी केलं, तर त्यामुळे काय होतं की ते कृष्ण म्हणजे ते कृष्णांना समर्पित केल्यामुळे, तो यज्ञ म्हणून समर्पित केल्यामुळे काय होतं, त्याला ना म्हणजे पाप म्हणून त्याला काही म्हणजे फलदायी परिणाम लाभतो ना, पुण्य म्हणून फलदायी परिणाम लाभतो. म्हणजेच काय? की पाप पुण्य अशा कुठल्याही फलदायी परिणामांपासून ते कसं राहतं? दूर राहतं, वंचित राहतं. म्हणजेच त्याला कुठलाही फलदायी परिणाम निर्माण होत नाही. अशा पद्धतीचं ते अकर्म होतं. कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं कार्य म्हणजे कृष्णांना फळ आपण सोपवलं. म्हणजे विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ म्हणून कर्म केलं तर काय होतं ते? तर ते कुठलाही परिणाम आपल्याला देत नाही आणि त्या योगे आपण ह्या मायेच्या बंधनातून सुटू शकतो. अन्यथा काय होतं? कुठलंही आपण कर्म केलं तर काय होतं? चांगलं कर्म केलं तरी त्याला परिणाम आहे, चांगला परिणाम तोही आपल्याला भोगायला लागतो पुण्यकर्म म्हणून पुन्हा या जगतामध्ये येऊन. आणि पापकर्म आहे, वाईट कर्मचा परिणाम म्हणजे मग तेही आपल्याला या जगतामध्ये येऊन पुन्हा भोगायला लागतं. म्हणजे आपण भौतिक बंधनामध्ये पुन्हा 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 अडकत राहतो. मग असं भौतिक बंधनामध्ये अडकू नये म्हणून कर्म करण्याची महान कला म्हणजे काय? तर विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ करायचंय. म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था जी सांगितली आहे ना, तर त्यामध्ये काय सांगितलंय की वर्णाश्रम चारवता पुरुषेण परपुवान असं म्हटलंय. म्हणजे काय? तर विष्णू आराध्यते असं म्हटलंय. म्हणजे विष्णूंच्या संतुष्टीसाठी कर्म करणं हेच वर्णाश्रम धर्म संस्थेचं उद्देश आहे, म्हणजे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. आणि त्या योगे आपण विष्णूंना काय करू? संतुष्ट करू, म्हणजेच कृष्णांना संतुष्ट करू. आणि त्यामुळे काय होईल? कृष्णांच्या चरणी ते फळ अर्पण केल्यामुळे आपण कर्मबंधनातून मुक्त राहू. आणि यासाठी आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म केलं पाहिजे. मग आता भगवान जे आहेत तर त्यांच्या सानिध्यात अर्जुनाला मार्गदर्शन मिळतंय, हो की नाही? म्हणजे प्रत्यक्ष जगद्गुरु आदिगुरु भगवान श्रीकृष्ण आहेत. मग आपण कोणाच्या सानिध्यात कर्म केलं पाहिजे? ही कर्म करण्याची महान कला आपण भगवानाचे शुद्ध भक्त प्रमाणित प्रतिनिधी म्हणजे कोण? तर प्रमाणित आध्यात्मिक गुरु. प्रमाणित का म्हणायचं? ते शास्त्रांचं प्रमाण देतात आपल्याला आणि त्यानुसार सांगतात योग्य काय अयोग्य काय ज्ञान देतात. मग असे जे आहेत प्रमाणित आध्यात्मिक गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कर्म केलं पाहिजे. मग असं कर्म आपल्याला नेहमी कर्माच्या बंधनातून मुक्त करतं, ते आपला यज्ञ ठरतं. आता हे सगळं काय सांगतायत अर्जुनाला? तर आता अर्जुनाचा यज्ञ म्हणजे काय आहे? क्षत्रियाचा यज्ञ म्हणजे काय आहे? तर क्षत्रियाचा यज्ञ म्हणजे काय? त्यांनी रणांगणामध्ये लढणं हे त्याचं नियत कर्म म्हणजे काय? ते यज्ञ आहे त्याचा, म्हणजे ते कर्म जे आहे तर ते यज्ञ म्हणून त्यांनी केलं पाहिजे. नियत कर्म जे आहे ते विष्णूंच्या संतुष्टीसाठी
केलं पाहिजे. मग रणांगणामध्ये लढणं हे अर्जुनाने श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं यज्ञ म्हणून कर्म होईल. मग आता त्या यज्ञामध्ये आहुती काय असणार आहे, तर तो जो प्रत्येक बाण सोडेल ही आहुती असणार आहे. आणि यज्ञकुंड म्हणजे काय असणार आहे, तर रणांगण असणार आहे. पहा, म्हणजेच काय की अशा पद्धतीचा तो यज्ञ ठरेल अर्जुनाचा, आणि म्हणून त्याला हे श्रीकृष्ण सांगतायत. पहा, म्हणजेच काय की जे यज्ञकुंड आपण पाहिलं, तर तिथं नेहमी जे यज्ञकुंडाचं मुख आहे ना, तर ते विष्णूंचं मुख मानलं जातं. आणि मग त्याला आहुती देतात, म्हणजेच काय, विष्णूंच्या संतुष्टीसाठी ते कर्म केलं जातं. पहा, म्हणजे आणि त्यावेळेला ओम तत्सत म्हटलं जातं. म्हणजे काय की ते कृष्णांना अर्पण केलं जातं. म्हणजे माझं काही नाही, हे तुमच्या संतुष्टीसाठी मी कर्म करत आहे. म्हणजे त्या कर्माला बंधन निर्माण होत नाही. मग इतकं त्याला महत्व आहे. मग अशाच पद्धतीचं कर्म करायला श्रीकृष्णांनी इथे अर्जुनाला सांगितले. म्हणजे ते चित्रात पहा, जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि राजसूय यज्ञ संपन्न झाला, तेव्हा कृष्णांना काय केलं, सर्व जे जमलेले होते तिथले पुण्यात्मे महात्मे राजे, त्यांनी कृष्णांना म्हणजे काय केलं, तर सर्वात सन्माननीय व्यक्ती असे म्हणजे त्यांनी सगळ्यांनी समजून त्यांना काय केलं, ते भगवान आहेत स्वतः, माहिती होतं सगळ्यांना, त्यांनी आदरांजली दिली. मग तेव्हा नारद मुनी जे आहेत, म्हणजे हे गुरु आहेत, तर यांच्याकडून धर्मराज जे युधिष्ठिर आहेत, तर त्यांनी कशा पद्धतीने यज्ञ करायचं हे म्हणजे हे सगळ्या मार्गदर्शन घेतलं. पहा, म्हणजेच काय, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी यज्ञ संपन्न केला. मग अशा पद्धतीने आपण अशा थोर भक्तांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं, तर आपण पण अशा पद्धतीचं आपलं प्रत्येक कर्तव्य कर्म यज्ञ म्हणून करून या कर्माच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. पहा, हे आपण शिकलो. आता पुढे जाऊया आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, आता इथे समजून घेऊया हा त्यागाचं चक्र कसं आहे, म्हणजे यज्ञाचं महत्व कळेल. आता भगवान जे आहेत श्रीकृष्ण, त्यांनी आपले जे वेद वेद या वेद जे आहेत ते म्हणजे काय आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेले वेद आहेत, ते ज्ञान म्हणजे त्यांची वाणी आहे. हा, मग आता हे जे वेद आहेत ते ब्रह्माजींना वेदांचं ज्ञान दिलं, हृदयांतरित केलं. म्हणजे पहा किती प्रगत आहे ते म्हणजे तंत्रज्ञान भगवान यांच्याकडचं. हृदयात म्हणजे त्यांच्या ते ज्ञान तिथे अंकुरित केलं त्यांनी. हा, म्हणजे आपल्या मोबाईलला सुद्धा केबल लागते, हो की नाही. मग अशा पद्धतीने त्यांनी हृदयांतरित केलं ब्रह्माजींना ज्ञान. मग हे वेद ब्रह्माजींनी काय केले, मग हे जे आहेत, तर ते ब्रह्माजींकडून हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत आलं. म्हणजे व्यास मुनी जे आहेत, तर त्यांनी काय केलं, मग ह्या 27 अवतार आहेत भगवान श्रीकृष्णांचा, मग त्यांनी काय केलं, हे जे वेदांचं ज्ञान होतं त्यांच्यापर्यंत गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ब्रह्म मध्व गौडीय वैष्णव परंपरा, ह्यामध्ये व्यास मुनींना हे सगळं ज्ञान नारद मुनींकडून प्राप्त झालं. नारद मुनी त्यांचे गुरु आहेत. मग आता व्यास मुनी जे आहेत ते श्रीकृष्णांचा 27 अवतार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे अशा म्हणजे अशी शक्ती आहे की त्याद्वारे तिन्ही कालातलं त्यांना म्हणजे जे काही आहे तर ते पाहता येत असं. त्यानुसार त्यांनी म्हणजे ही रचना केली आहे वेदांची, त्यांना संकलित केलं. म्हणजे पूर्वी एकच वेद होता, ते 4 वेदामध्ये हे ज्ञान विभागलं. म्हणजे कृष्णांनीच केलं व्यास मुनीच्या अवतारात येऊन. मग आता ह्या वेदांमधून काय सांगितलंय, ज्ञान जे आहे ते कृष्णांची वाणी आहे, जे काही ज्ञान आहे ते. मग आता आपलं कर्तव्य कर्म म्हणजे नियत कर्म प्रत्येकाने केलं पाहिजे असं सांगितलंय. मग आता इथे चित्रात पहा, वैश्यवर्णाचा जो व्यक्ती आहे तो काय करतो, कृषी गोरक्षा वाणिज्य म्हणजे व्यापार, गोरक्षा गोपालन, आणि वाणिज्य म्हणजे देवाणघेवाण, असं. मग कृषी म्हणजे शेती. मग कर्तव्य कर्म आपलं म्हणजे काय, शेती करणे, तो म्हणजे त्यांनी केलं. मग आता ह्या कर्तव्य कर्मातून म्हणजे या नियत कर्मातून काय झालं, त्याग म्हणजे काय, हे त्याग झाला ना. म्हणजे काय, त्यांना आपलं श्रम दिलं, श्रमदान दिलं. म्हणजे आपलं जे आहे आसक्ती जी आहे भौतिक, ह्या त्यागल्या. आणि त्यांनी काय केलं, आपलं नियत कर्म जे आहे तर ते अशा पद्धतीनं यज्ञ म्हणून केलं. आणि आपलं श्रमदान दिलं म्हणजे आपला त्याग केला आसक्तींचा. आणि ते अशा पद्धतीचं कर्म संपन्न केलं. म्हणजे कष्ट केले त्यांना. म्हणजे आपण आसक्ती त्यागल्या म्हणजे काय, तर आपण आरामात विश्रांती घेतली असती, हो की नाही, आरामात वेळ म्हणजे अशा पद्धतीने दवडलं असतं. मग त्यांनी काय केलं, अशा पद्धतीनं वेळेचा सदुपयोग म्हणजे त्याग केला, आपला परिश्रम देऊन आपल्या शरीराने सेवा केली भगवान श्रीकृष्णांची. आणि अशा पद्धतीने
त्यांनी त्याग केला. मग आता या त्यागाचं परिवर्तन कशात झालं, म्हणजे यात परिणिती कशात झाली, अशा पद्धतीचं कर्तव्य कर्म त्यांनी केल्यामुळं तर ह्या जे देवदेवता आहेत त्या भगवंतांच्या सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय सेवा म्हणून सेवा देतात. म्हणजे ज्या इंद्र आहेत तर ते पर्जन्य देण्याचं काम करतात. अग्निदेवता जे आहेत तर ते योग्य प्रकारे अग्नी निर्माण होईल असं काम करतात. म्हणजे या भगवान यांचे उच्च कोटीचे भक्तच आहेत हे सगळे आपल्यासारखे नित्यबद्धच आहेत. फक्त त्यांनी भरपूर भगवान यांची सेवा आणि भरपूर भक्ती साधना केली, त्यामुळे त्यांना दीर्घ अशी आयु आहे. मग आता अशा पद्धतीनं पर्जन्य देवता म्हणजे इंद्रांनी काय केलं, भरपूर पाऊस दिला, भरपूर योग्य प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे काय झालं, छान अन्नधान्य पिकलं आणि त्यामुळं ते अन्नधान्य जे पिकलं तर ते आपण अन्नधान्य शिजवलं आणि प्रसाद म्हणून भगवान यांना अर्पण केलं. मग अशा पद्धतीने ते अर्पण केलेलं भगवान ज्यांना जे अन्न आहे म्हणजे आपण अर्पण केलं तर ते आपण, मग तो प्रसाद जो बनला म्हणजे त्यांचं उच्छिष्ट आपण ते खाल्लं, तो प्रसाद किंवा भोग म्हणून. ठीक आहे, भगवानाचं उच्छिष्ट. मग अशा पद्धतीचं हे त्यागाचं चक्र आहे. म्हणजेच काय, की जेव्हा भगवान यांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद म्हणून जेव्हा खातो किंवा भगवान यांचं उच्छिष्ट आपण खातो तर त्यावेळेला काय होतं, ते आपल्या शुद्धी होत असते त्या प्रसादामुळं. म्हणजे आपल्या शरीरातल्या जे ऊती पेशी आहेत किंवा मेंदूतल्या ज्या ऊती पेशी आहेत तर ह्यांची शुद्धी होत असते. त्याच्यावरची जी आवरण असतात अनेक जन्मांची अशी जी मालिन्य असतं किंवा अशी जी धूळ असते ती काय होते, सगळी झटकली जाते आणि अशी आपल्या पद्धतीनं एका पद्धतीनं आपली शुद्धी होत असते किंवा पापकर्म अशी झटकून टाकली जात असतात. तर हे महत्व आहे प्रसादाचं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण यांना अर्पण करूनच आपण काय करावं, अन्न ग्रहण करावं. म्हणजे आपण ज्या वनस्पती पालेभाज्या खातो ह्याच्यामध्ये पण जीव आहे, लिव्हिंग बिईंग म्हटलंय त्यांना, जीवात्मा येते. म्हणजे कोणी म्हणेल की मी शाकाहारी आहे, तर तसं नाही. त्या शाकाहारी वनस्पती सुद्धा काय, त्यांना जीवन आहे ना, मग त्यांची वाढ होते, विकास होते, त्यांना जीवन आहे, जीवात्मा येते. आणि त्यामुळं त्यांना जरी खाल्लं आपण तरी पाप खाल्ल्यासारखं होईल. आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांना अर्पण करून मगच ग्रहण करावी आणि तो प्रसाद म्हणून आपण घ्यावा. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, हा मग त्याची वाचूया. हरे वेदामध्ये कृष्ण. सांगितलं. हरे कृष्ण. हा, वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्याने सर्व क्रिया शुद्ध होतात. आहार शुद्ध श सत्वशुद्धी, सत्वशुद्ध श ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथांना वि विप्रो विप्रमोक्ष. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वाची परिणिती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आता यज्ञ केल्यामुळे काय होतं पहा, वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ केले की सगळ्या क्रियामध्ये आपली शुद्धी होते आणि आपल्याला निसर्गात फळावर दूध भरपूर म्हणजे सगळ्या काही वनस्पती ह्या उपलब्ध आहेत, भाज्या वगैरे, हो की नाही, फळभाज्या, फुलभाज्या, कडधान्य सगळे. मग अशा पद्धतीने यज्ञ केलं की काय होतं, म्हणजे हा श्लोक आहे, आहार शुद्ध सत्वशुद्धी, हा जो श्लोक माताजीने वाचला त्याचाच अर्थ हा आहे की यज्ञ अशा पद्धतीने आपण केला म्हणजे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण प्रत्येक नियत कर्म केलं आणि त्याचं फलित जे आहे त्याच्यापासून जे आपल्याला अन्न मिळेल तर ते आपण श्रीकृष्णांच्या चरणी आपण अर्पण केलं आणि तो प्रसाद किंवा तो भोग आहे तर तो त्यांना अर्पण केला आणि तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण केलं तर काय होतं, आपला आहार शुद्ध होतो आणि आपलं जीवन शुद्ध बनतं. म्हणजे आपल्या स्मृतीतल्या ज्या अतिसूक्ष्म ऊती आहेत त्यांचं असं शुद्धीकरण होतं आणि जेव्हा आपली स्मृती शुद्ध होते म्हणजे आपण सात्विक बनतो, आपण सत्वगुणामध्ये येतो, तेव्हा निश्चितच आपण मोक्ष मार्गाचा विचार करू शकतो. आणि या सगळ्याची परिणिती म्हणजे काय, तर आपल्यासाठी म्हणून वर्तमान जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या आपण कृष्ण भावनेमध्ये येतो. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण हळूहळू उन्नत व्हायला लागतो. म्हणजे केवढं छान म्हणजे हे चक्र आहे पहा. आणि अशा पद्धतीने आपण भक्ती मार्गावर दृढ होत असतो. मग आता इथं चित्रात दाखवले पहा, हे जे आहे ते चैतन्य महाप्रभू हे भक्त संन्यासाच्या वेशामध्ये आले, एक संन्यासी भक्त म्हणून. आणि ते कोण आहेत, स्वयं म्हणजे कृष्णांचा अवतार नाही आहे, हे स्वतः कृष्ण आहेत. त्यांना जाणून घ्यायचं होतं की एक भक्ताचा भाव आणि प्रेम काय आहे आणि मग राधा राणींचा माझ्या भक्त म्हणून सर्वोत्कृष्ट भाव आहे, मग तो भाव त्यांनी घेतलाय. राधा राणींचा भाव आहे आणि प्रत्यक्ष कोण आहेत, कृष्ण आहेत. त्यामुळे कसं आहे, राधा राणींचा भाव आणि रंग आहे गोरा. चैतन्य महाप्रभूंचा रंग गोरा आहे, नाहीतर कृष्णांचा रंग कसा आहे, काळा. आणि मग राधा राणींचा भाव आणि रंग घेतलाय त्याने आणि प्रत्यक्ष ते कोण आहेत,
कृष्ण आहेत पहा. मग हे म्हणजे चैतन्य महाप्रभू. मग त्यांच्यासोबत त्यांचे हे पार्षद आहेत सगळे. मग ह्यांच्यासह ते जे आहेत तर म्हणजे पार्षद म्हणजे काय, भगवानाचे शुद्ध भक्त. मग यांच्यासोबत ते 500 वर्षापूर्वी लीला करण्यासाठी त्यांनी कलियुगामध्ये अवतार प्रकट केला. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्णा. हा हा माताजी. हरे कृष्णा. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. ते पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून उत्पन्न होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की सगळे प्राणी मात्र जे आहेत तर ते कशावर जगतात, अन्नधान्यावर. मग आता अन्नधान्य कशापासून निर्माण होतं, पावसापासून निर्माण होतं. मग पाऊस कशापासून निर्माण होतो, यज्ञापासून उत्पन्न होतो. आणि मग यज्ञ कशापासून उत्पन्न होतं, विहित कर्म म्हणजेच आपलं नियत कर्म किंवा कर्तव्य कर्म. म्हणजे असं ते चक्र आहे पहा. आणि म्हणून आपलं नियत कर्म किंवा विहित कर्म जर आपण योग्य पद्धतीनं केलं तर काय होईल, कृष्णांची आपल्यावर कृपा होईल पहा. आणि हेच एखादा भक्त करतो. म्हणजे अशा पद्धतीनं चित्रात दाखवलंय. असं सुखी आणि समृद्ध जीवन भक्त जगत असतो. भक्त हे जाणतो आणि त्यामुळे तो भगवत प्रसादाशिवाय दुसरं काही ग्रहण करत नाही. कारण ज्यांनी आपल्याला हे सगळं दिलं तर त्यांना आपण ते अर्पण करणं आणि मग त्यांचं उच्छिष्ट जे आहे कृष्णांचं तर ते आपण ग्रहण करणं. म्हणजे तर हे एक भक्त करत असतो का. अन्यथा काय होतं की जे जिभेचे चोचले म्हणून अशा पद्धतीनं म्हणजे अन्न ग्रहण करत असतात. मग म्हणजे त्यांनी ते पाप खाल्ल्यासारखंच आहे. किंवा आपण जेव्हा हे सगळं निर्माण कोणी केलं, कृष्णांनी निर्माण केलं. मग एखादा मांसाहार जरी करत असेल तरी त्या पशुला वनस्पतीच खाव्या लागतात, हो की नाही. म्हणजे जे काही आहे ते कृष्ण कृपेमुळे आहे. मग अशा पद्धतीने जे काही निर्माण झालं ते कृष्ण कृपेमुळे आहे. मग आपण जर कृष्णांना अर्पण केलं आणि त्यांचं उच्छिष्ट खाल्लं तर काय होतं की तो प्रसाद जो आहे तो दिव्य स्तरावर नेतो, आपली शुद्धी करत असतो. मग हे एखादा भक्त जाणतो आणि त्यामुळे तो काय करतो, कृष्ण प्रसाद जो आहे तो ग्रहण करतो. अन्यथा काय होईल, आपण चोर ठरू. जर आपण अशा पद्धतीनं कृष्णांनी आपल्याला सगळं दिलंय आणि कृष्णांच्या जे आहेत तर त्या सेवेमध्ये सगळ्या देवता आहेत. मग आता त्या आपल्याला सगळं प्रदान करतायत. मग आपण ज्यांच्याकडून मिळाले त्यांना आपण अर्पण न करता स्वतः जर ते म्हणजे ग्रहण केलं तर चोर ठरू, हो की नाही, म्हणजे पापी ठरू. तर ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कृष्णांना सगळं अर्पण केलं पाहिजे. म्हणजे सगळ्या देवता कुणाच्या सेवक आहेत, कृष्णांच्या. म्हणजेच कृष्णांना अर्पण केल्यावर सगळ्या देवता पण संतुष्ट होतील. म्हणजे जसं वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं तर काय होतं, त्याचं पानं फुलं फांद्या सगळं सगळ्यांना पाणी मिळतं, हो की नाही. तसं कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण त्यांना आपण जे काही मिळालेलं आपल्याला जे आहे आपल्या नियत कर्मातनं जे काही मिळालेलं आहे आपल्याला अन्नधान्य तर त्याचा प्रसाद बनवून भगवंतांना जर अर्पण केला आणि तो प्रसाद आपण ग्रहण केला त्यांचं उच्छिष्ट, तर निश्चितच काय होतं, आपल्यावर भगवंतांची कृपा होते. म्हणजे इथे समजून घेऊया हा आपण की भगवत प्रसाद हा कसा दैवी असतो. म्हणजे भगवान जे आहेत त्यांचं सगळं शरीर आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्यांची सगळी इंद्रिय कशी आहेत, आध्यात्मिक. त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं काम करतं पहा. मग त्यामुळे भगवान यांना आपण नैवेद्य दाखवला तर म्हणजे त्यांनी नुसत्या दृष्टिक्षेपानेच तो ग्रहण केलेला असतो. कारण त्यांचं कुठलंही इंद्रिय कुठल्याही इंद्रियाचं काम करू शकतं आणि एका वेळी अनेक इंद्रियांचं काम करू शकतो. मग अशा पद्धतीनं त्यांना अर्पण केलेला भोग किंवा आपण नैवेद्य म्हणतो तर अशा पद्धतीनं तो आपण त्यांना अर्पण करून मगच ग्रहण केला पाहिजे. मग असा जो यज्ञ आहे तो कशातून उत्पन्न होतो, विहित कर्मातून. म्हणून ते योग्य पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, यज्ञे संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा. आता हा जो श्लोक आहे हा भागवताच्या 11व्या स्कंदातल्या 5व्या अध्यायातला 32वा श्लोक आहे. आणि हा जो उल्लेख आहे या श्लोकामध्ये तर हा गुप्त उल्लेख आहे चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूपात भगवान कसे अवतरित होणार होते. असे अनेक वेगवेगळ्या पुराणांमध्ये उल्लेख आहेत भगवान यांचे. आणि अशी 65 पेक्षा जास्त कारण आहेत की चैतन्य महाप्रभूंनी कशा पद्धतीने अवतार म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये कृष्णांनी अवतार घेतला. तर त्यापैकी हा गुप्त उल्लेख जो आहे तर भागवत मध्ये आहे, श्रीमद भागवतामध्ये जो व्यास मुनींनी लिहिला. मग आता हे जे आहे तर इथं काय म्हटलंय की अशा पद्धतीने
जे भगवान आहेत तर ते काय करतील, तर संकीर्तन यज्ञ म्हणजे करायला आपले सहकारी जे आहेत असे वाद्यवृंद घेतलेले यांच्या आपल्या म्हणजे सहकारी किंवा सैनिकांसह म्हणजे या, तर ह्या सहकारी जे आहेत तर ह्यांच्यासह ह्या पृथ्वी तलावर अवतरतील आणि ते प्रत्यक्ष भगवान श्री चैतन्य असतील. आणि ते काय करतील, यज्ञेर संकीर्तन प्राय म्हणजेच काय, कलियुगाचा युगधर्म काय आहे, संकीर्तन यज्ञ, नाम संकीर्तन यज्ञ किंवा यज्ञ. कलियुगातला आता आपण वेगवेगळे युग पाहतो, तर आता आपण कलियुगामध्ये आहोत. कलियुग 5126 जे 25 आहे ते संपले, 5126 मध्ये आहोत. तर आता ह्या कलियुगामध्ये या कलियुगाचा युगधर्म काय आहे, तर नाम संकीर्तन यज्ञ म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या नामाचा जप म्हणजे जेव्हा आपण करतो, आपल्याला कानांना ऐकू येईल आणि तोंडाने म्हणून मोठ्या आवाजात म्हणजे एवढ्या की आपल्याला कानांना ऐकू येईल, तर त्याला म्हणायचं नामजप. मग जेव्हा आपण सगळ्यांसोबत मोठ्याने करतो, सगळ्या भक्तांसोबत, त्याला म्हणायचं कीर्तन. आणि ज्या वेळेला आपण वाद्य घेतो म्हणजे मृदुंग करताल यांच्या तालावर सगळ्या भक्तांसोबत नाचत गात करतो, त्याला म्हणायचं संकीर्तन यज्ञ. मग असा यज्ञ कलियुगासाठी कुठला आहे, नाम संकीर्तन यज्ञ. मग हा करण्यासाठी भगवान अवतरित होतील असा भागवतात उल्लेख आहे. मग नाम संकीर्तन यज्ञ आपण केला पाहिजे. तर हे सगळं भगवान चैतन्य यांनी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत स्वतः, त्यांनी कलियुगामध्ये संदेश दिला आणि हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार आणि प्रसार केला. मग आता हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो म्हणण्यापूर्वी काय म्हटलं जातं, तर जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. म्हणजे काय की हे जे आहेत तर हे पार्षद जे आहेत भगवान श्रीकृष्णांच्या सोबत आलेले, तर ह्यांचा हे जे आहेत ते गुरु शिष्य परंपरेतले महान आचार्य आहेत, त्यांचा सन्मान केला जातो, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आणि जेव्हा ह्या मंत्राचं आपण उच्चारण करतो तेव्हा ह्याला नामाचे अपराध म्हणजे आपण नाम घेतो भगवान यांचं तेव्हा आपण अपराधात घेत असतो, आपण शुद्ध नसतो तेवढे. मग त्याचे जे अपराध आहेत तर त्याचे म्हणजे जे फळ आहेत म्हणजे नाम अपराधाचं जे फळ आहे तर ते आपल्याला म्हणजे लागत नाही. आणि त्याद्वारे काय होतो, आपण ह्या सगळ्या म्हणजे प्रक्रियेमध्ये जेव्हा आपण नाम घ्यायला सुरुवात करतो तर त्यावेळेला नाम अपराधापासून वाचतो. यासाठी हा पंचतत्व प्रणाम मंत्र म्हणतात त्याला, हा आपण म्हणायचा असतो. आणि त्यानंतर आपला महामंत्र कोणता आहे, म्हणजे संकीर्तन यज्ञ जो आहे आपला कलियुगातला, तर तो कोणता यज्ञ कुठला आहे कलियुगातला, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं नाम घेणं. आणि ते कसं घ्यायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा हरे कृष्ण महामंत्र, याला ब्रह्ममंत्र असं म्हटलं जातं. हा महामंत्र कुणी दिला, भगवान स्वयं आले श्रीकृष्ण जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आणि त्यांनी दिला. मग त्यांनी दिलेला महामंत्र आपण हा म्हणतो, त्याचा आपण जप करतो. मग आता हे जे चित्रात दिसतात त्यांच्यासोबत पार्षद म्हणजे काय, तर हे जे आहेत हे नित्यानंद प्रभू आहेत. तर भगवान जेव्हा लीला करायला येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्याचे पार्षद म्हणजे शुद्ध भक्त असे येतात की जे भगवान यांच्यासोबत लीलामध्ये सहभागी होतात. मग ते जे आहेत तर ते कशासाठी येतात, जसं आपण उदाहरण घेऊ, एक राजा जेव्हा युद्धाला लढायला जातो त्याच्यासोबत सगळे सैनिक घेऊन जातात, तसं भगवान जेव्हा लीला करायला येतात त्यावेळेला सर्व पार्षद भगवंतांचे भक्त लीलेचं आस्वादन करायला येतात, त्यामध्ये सहभागी व्हायला येतात. मग हे जे आहेत ते बलरामजींचा अवतार आहेत, प्रभू नित्यानंद गुरुतत्व आहेत ते बलरामजी म्हणजे. हा मग त्यानंतर हे जे आहेत अद्वैत आचार्य, हे म्हणजे काय, सदाशिव तत्व आहे आणि विष्णू तत्व ह्यांचं एकत्रीकरण आहे. शिवतत्व आणि विष्णू तत्व असं दोन्ही आहे. हे काय अद्वैत आचार्य, प्रामुख्यानं तिथं शिवतत्व म्हटलं जातं. मग आता हे जे आहेत पंडित गदाधर आहेत, हे राधाराणींचा प्रत्यक्ष अवतार आहेत. त्यानंतर हे जे आहेत ते पंडित श्रीवास, तर हे कोण आहेत, तर हे नारद मुनींचा अवतार आहेत. अशा पद्धतीने भगवान आपल्या पार्षद सहकाऱ्यांसह कलियुगामध्ये लीला करण्यासाठी अवतरले आणि ते म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू की जय हो. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याच्या पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा, आता हा जो जप आहे तर तो कसा करायचा, तर मी तुम्हाला तो थोडासा दाखवते. तर आता ही जी आहे ती मी माझी माळ दाखवते तुम्हाला सगळ्यांना. आता ही माझी माळ मोठी आहे, घाबरून जाऊ नका ह्याला पाहून. मी दीक्षित असल्यामुळे माझी अशी मोठी माळ आहे, तुमची नेहमीसारखी चित्रात दाखवली तशी असेल. तर जी माळ आहे तर तिचा हा मेरू म्हणून जो मेरुमणी असतो
तर तो जो मेरुमणी आहे तो हा आहे. ठीक आहे. हा मेरुमणी म्हणजे श्रीकृष्ण मानलं जातं आणि हे 108 मणी म्हणजे गोपिका आहेत भगवान यांचे. गोपिका मानल्या जातात. आणि मग किंवा श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या गायी होत्या, तर त्या 108 ज्या प्रमुख गायी होत्या वेगवेगळ्या दिव्य, तर त्याही मानल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं हे समजलं जातं. मग हा मेरुमणी ओलांडायचा नसतो. मग आपण काय करायचं, ह्या दोन हाताच्या ह्या दोन बोटावर ही माळ ठेवायची. हे बोट बाजूला काढायचं या मधल्या दोन बोटावर आणि माळ ठेवायची आणि आपण जपाला सुरुवात करायची. मग आता जपाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय म्हणायचं, पंचतत्व प्रणाम मंत्र इथे दिलाय पहा चित्रामध्ये, इथे आहे तो म्हणायचा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद, असं म्हणायचा. आणि मग त्यानंतर काय म्हणायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग असा मंत्र म्हणायला सुरुवात करून मग आता 108 मण्यांची माळ असं प्रत्येक वेळी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं म्हणून 108 मण्यांची ही माळ पूर्ण करून घ्यायची. आणि मग माळ पूर्ण झाली की ती उलटी अशी फिरवून घ्यायची. अशी अशी फिरवायची. मणी नाही ओलांडायचा. म्हणजे अशा पद्धतीनं ती फिरवून घ्यायची. म्हणजे हा मणी आहे तर हा जो आहे तर तो ओलांडायचा नाही, असं लक्षात ठेवूया. म्हणजे मी जी अशी माळ घेतली, माझा जप असा पूर्ण करून झाला, असा पुढं पुढं मी नेत आले, हो की नाही. असं जेव्हा नेत आले तेव्हा मी पुन्हा इथे येईन ना की नाही. इथं आल्यानंतर ती माळ अशी फक्त फिरवायची, मणी नाही ओलांडायचा. आणि पुन्हा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद असं म्हणून पुन्हा हरे कृष्ण महामंत्र जो आहे त्याचा जप पहिल्या मण्यापासून सुरुवात करायचा. अशा पद्धतीने आपण जप करायचा. आता या जपासोबत आपल्याला इस्कॉन कडून ही जपमाळेसाठी बॅग मिळते, ह्याला बीड बॅग म्हणायचं. ह्याच्यामध्ये ही ठेवली जाते. ही जी जपमाळा आहे ना ती त्याच्यामध्ये ठेवली जाते. तर कशासाठी ठेवायची, तर आपण जो जप करतो त्याचं पावित्र्य जपण्यासाठी आणि त्याचं जे चैतन्य आहे तर ते टिकवून ठेवण्यासाठी, आपल्याला त्याचा लाभ व्हावा म्हणून. अशी इतस्तता कुठेही ठेवायची नाही, त्याचं पावित्र्य राखण्यासाठी. कारण भगवान काय म्हणतात, यज्ञानाम जप यज्ञोस्मी 10.25 जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, तिथे आपण अभ्यासू त्यावेळेला. तर यज्ञामधला जप यज्ञ म्हणजे मी स्वतः आहे. आणि मग चराचरामध्ये भगवान आहेत, चर अचर सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे ही जपमाळा सुद्धा ही भगवान यांचंच एक रूप आहे पहा. मग त्याचा सन्मान योग्य तो आपण केला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं ती ठेवायची. आणि मग आपल्याला हे बोट आहे तर हे बाजूला काढण्यासाठी इथे असं एक छिद्र असतं त्याला, तर त्याद्वारे हे बाजूला काढायचं. हे जे बोट आहे अहंकाराचं मानलं जातं. आपण सगळीकडं मीपणा जो आहे ना तर त्याचं हे तर्जनी हे बोट आहे. आणि त्यासाठी हे बाजूला काढून आपण अशा पद्धतीनं ह्या बीड बॅग वर जप करायचा. ही आपल्याला गळ्यात अडकवता पण येते पहा. तर अशा पद्धतीने ही मिळते, आपण इस्कॉन कडून मागवू शकता. मग अशा पद्धतीनं आजपासून आपण आता सगळ्यांनी एक तरी माळ जप करायला सुरुवात करूया. म्हणजे आपला कलियुगातला धर्म काय आहे, जप यज्ञ हा आहे किंवा नाम संकीर्तन यज्ञ आहे. आणि हाच कलियुगातला आपला यज्ञ आहे. मग सत्ययुगामध्ये कुठला होता, तेव्हा ध्यान योग करायचे, ध्यान मार्गाने साधना करायची. कारण आयु मर्यादा भरपूर होते आणि त्यामुळे हजारो लाखो वर्ष काय करायचे, तप करायचे, ध्यान करायचे परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्यावर, परमात्मा रूपावर त्यांच्या. मग त्यानंतर ह्याच्यामध्ये जे त्रेता युग आहे तर त्यावेळेला काय करायचे, अग्नियज्ञ करायचे. म्हणजे यज्ञ कुंड म्हणजे जे आहे तर ते स्थापित करून तिथं भगवंतांना आहुती द्यायचे. मग त्यानंतर द्वापार युगामध्ये काय करायचे, भव्य असं मंदिर पूजा. त्यामुळे भव्य मंदिरं पहा द्वापार युगात निर्माण झाली. मग आता कलियुगामध्ये काय सांगितलंय, जपयज्ञ सांगितलंय किंवा नाम संकीर्तन यज्ञ म्हणायचा. हा कलियुगाचा धर्म आहे. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांच्या पवित्र महामंत्राचा जप केला पाहिजे. मग आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. मग त्याची वाचू. हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. हा वाचा. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणून कर्मफळांविषयी आपण आसक्ती नाही बाळगायची. मग ह्यालाच म्हणायचं निष्काम कर्मयोग. आणि कर्मकांड म्हणजे काय, आपल्या मनात सकाम इच्छा. म्हणजे आपण मंदिरामध्ये जातो, मग भगवंतांना म्हणतो मला प्रमोशन मिळू दे, मग मी असं करेन. मग माझ्या मुलाला सुंदर मुलगी मिळू दे, मग मी असं अमुक करेन, हो की नाही. मग अशा पद्धतीनं हे जे काय तर ह्याला म्हणायचं सकाम इच्छे. म्हणजे इच्छेपोटी आपण केलं, म्हणजे फळाच्या अपेक्षेमुळे केलं तर ही फळाच्या
फळांची अपेक्षा त्यागायची. आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी मंदिरात गेलं पाहिजे, त्यांना दंडवत करण्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे, त्यांना म्हणजे संतुष्ट करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी. आपले ते कोण आहेत तर आपले जे आहेत ते सर्वोच्च नियंत्रक आहेत, आपले परमेश्वर आहेत किंवा आपले सर्वश्रेष्ठ असे आपले ते म्हणजे माता पिता सर्व काही कोण आहेत भगवान आहेत. पुढे ते कळेल तुम्हाला सगळ्या पुढच्या अध्यायामध्ये. तर त्यांच्या दर्शनासाठी आपण गेलं पाहिजे. अन्यथा काय होईल की आपण अशा सगळ्या आसक्ती ठेवून जर कर्म केलं तर त्यामुळे आपण बंधनात बांधले जाऊ, पुन्हा पुन्हा भौतिक प्रकृतीमध्ये यायला लागेल आपल्याला. मग आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पडू. मग यासाठी कर्मफळांची आसक्ती त्यागायची आणि आपलं कर्तव्य कर्म आहे तर ते म्हणजे कर्म आहे तर ते आपलं कर्तव्य म्हणून आपण कर्म केलं पाहिजे आणि अनासक्त होऊन म्हणजे त्याचं फळ जे आहे ते कृष्णावर सोपवायचं. मग असं जेव्हा करू तेव्हा निश्चितच आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. म्हणजे पहा श्रील प्रभुपाद यांनी काय केलं, त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं जे होतं त्यांना वाक्य, तर ते त्यांनी काय केलं म्हणजे त्यांचा जो उपदेश होता की तुम्ही परदेशात जा आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार करा आणि तुमचं इंग्लिश भाषेवर सुंदर प्रभुत्व आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये या वैदिक ज्ञानाचा प्रसार केला. आणि त्यानुसार त्यांनी काय केलं, परदेशात गेले ते अमेरिकेमध्ये आणि त्यांनी जसं गुरूंनी सांगितलं तसंच्या तसं केलं. आणि का केलं, कृष्णांच्या संतुष्टीसाठी. म्हणजे जे काही फळ आहे ते कृष्णावर सोपवलं आणि त्यांनी आपलं कर्तव्य कर्म माझं काय आहे एक संन्यासी म्हणून तर मी श्रीकृष्णांची जी सेवा आहे तर ती करण्यासाठी परदेशात जाऊन जसं गुरूंनी सांगितले तशा पद्धतीनं मी या वैदिक ज्ञानाचा कृष्ण विज्ञानाचा प्रसार करते आणि ते केलं. आणि पहा त्यांच्यावर कृपा झाली. एवढं मोठं विश्वव्यापी संघटन उभं राहिलं. 108 पेक्षा मंदिरं त्या काळात त्यांच्या हयातीत त्यांनी पाहिली. गुरुकुल टेक्सास डल्लासला सुरू झाली आणि अशा अनेक गुरुकुल, कृषी समाज संस्था आणि असा मोठा विश्वव्यापी संघटन, 10,000पेक्षा जास्त शिष्य आणि अनुयायी अनेक जगभरात 25 पेक्षा जास्त देशामध्ये अनुयायी बनले. मग हे सगळं जे आहे ही परमेश्वरी कृपेशिवाय शक्य आहे का? बिलकुल नाही, हो की नाही. मग अशी श्रील प्रभुपादांनी कृपा संपादन केली. असेच आपण पण सगळ्यांच्यावर जी आहे तर श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून कृष्णांची कृपाच होईल. पहा आता आपण सगळेजण हे अभ्यास करू. श्रील प्रभुपाद की जय हो. आता आपण पुढे जाऊ. हा माता पुढची स्लाइड. हा, यद्यद् आचरति श्रेष्ठः तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरण कृत्याने ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. हरे कृष्ण माताजी. आता इथं काय सांगितलं, यद यद आचरते श्रेष्ठस तत्त देवे तरोजना. म्हणजे जे श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात ते सामान्य जण अनुसरण करतात. म्हणजे आता चित्रात पहा, इथं जो बदक आहे म्हणजे जी मदर डक आई जी आहे बदकाची, तिचं सगळे जी पिल्लं आहेत ते काय करतात, अनुसरण. तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात. म्हणून आईचं वर्तन कसं पाहिजे, अत्यंत चांगलं पाहिजे, हो की नाही. सुसंस्कारी वर्तन पाहिजे. हे आपण समाजामध्ये पाहतो. आई वडिलांचं वर्तन जर सुसंस्कारी असेल तर त्यांची जी पुढची पिढी आहे तिचं तसं वर्तन असतं. मग हेच आपण शिकणार आहोत की जे जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, सामान्य जन आहेत म्हणजे तर ते त्यांचं अनुकरण करतात श्रेष्ठ व्यक्तींचं. म्हणजे एखादा श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे कोण, तर समाजामधला एखादा जो नेता आहे, हो की नाही, किंवा आदर्श असा एखादा जो शिक्षक आहे, गुरु आहे, आचार्य आहे, किंवा एखाद्या राज्याचा म्हणजे मुख्यमंत्री आहे, एखाद्या देशाचा प्रधानमंत्री आहे, किंवा एखाद्या कुटुंबाचा प्रमुख आहे म्हणजे राज्याचा प्रशासक आहे किंवा कुटुंब प्रमुख आहे. मग तो जो व्यक्ती म्हणजे जे काही कर्म करत असतो तर त्याचं अनुसरण त्याचे घरातले सगळे कुटुंबीय जे सगळे आहेत ते करत असतात. तरुण पिढी आहे, लहान मुलं आहेत, स्त्री आहेत, त्याच्यानुसार अनुकरण म्हणजे त्याचं अनुसरण करत असतात. मग आता अशाच पद्धतीने म्हणजे एखादा जो नेता आहे तर तो सामान्य जनांसाठी काय असतो, आदर्श असतो. मग चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय की अशा जे नेता आहेत किंवा आदर्श जे आहेत असे जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत समाजातले, त्यांनी काय केलं पाहिजे, म्हणून शास्त्र संमत आचरण केलं पाहिजे. शास्त्राच्या विधिविधानानुसार योग्य ते नैतिक मूल्य पाळून आपण आचरण केलं पाहिजे. अन्यथा एखादा व्यक्ती उत्तम नेता आहे, मग त्यांनी सांगितलं धूम्रपान तुम्ही करू नका, ते आरोग्याला घातक आहे, पण तो स्वतः जर धूम्रपान करत असेल तर काय उपयोग आहे, लोक काय म्हणतील आम्ही पण करू, हो की नाही. मग असं होईल. मग ह्यासाठी त्यांनी काय सांगितलं, शास्त्रसंमत आचरण त्याचं आधी स्वतःचा असलं पाहिजे तर तो आचार्य ठरेल. मग अशाच पद्धतीनं हे सगळं अर्जुनाला का सांगतायत श्रीकृष्ण, तर समजून घेऊया की अर्जुन हा सर्वश्रेष्ठ असा धनुर्धर आहे, महायोद्धा आहे. मग त्यानं काय केलं पाहिजे, क्षत्रिय म्हणून लढलं पाहिजे. तर येणारे जे पुढचे क्षत्रिय आहेत पुढे त्याचा आदर्श घेतील तर ते काय करतील, ते देखील युद्धामध्ये लढतील. किंवा
जो आहे तर त्याचा आदर्श घेतील ते. अर्जुन एक महान धनुर्धर आहे, महान योद्धा आहे, तर त्याचा आदर्श घेऊन ते काय करतील, त्याचं अनुसरण करतील आणि त्याद्वारे म्हणजे ते काय करतील की त्या म्हणजे स्वतः देखील क्षत्रिय म्हणून लढतील. म्हणजेच काय, अनुसरणीय कृत्यांनी श्रेष्ठ व्यक्ती काय करतात तर अशा पद्धतीने आदर्श घालून देतात, स्वतः आदर्श बनतात की त्यांच्या पदचिन्हांचं आपल्यासारखे सामान्य जन जे आहे तर ते काय करतात, अनुसरण करतात आणि त्याद्वारे म्हणजे अशा पद्धतीनं जगामध्ये कार्य घडत असतं. मग आपण पाहतो एखाद्या नेता किंवा एखादा आदर्श, एखादा अभिनेता सुद्धा असतो जो चारित्र्यवान असतो, तर त्याला सगळे लोक काय करत असतात, सामान्य जन जे असतात तर ते सगळं त्याचं अनुसरण करत असतात. आपण पाहिलंय हो की नाही. मग अशाच पद्धतीने अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, मग त्याचं सगळ्यांनी अनुसरण करण्यासाठी काय करावं लागेल, अर्जुनाला आपलं कर्तव्य जे आहे ते प्रामाणिकपणे शास्त्रसंमत कर्म असं जे आहे तर ते पार पाडावं लागेल. म्हणजे काय करायला लागेल, त्याला युद्धामध्ये लढलं पाहिजे दृढ निश्चयाने आणि ते जेव्हा तो करेल तेव्हा तो एक आदर्श म्हणून प्रस्थापित होईल सामान्य जनांसाठी, येणाऱ्या क्षत्रियांसाठी. आणि म्हणून हे सगळं श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, एक आदर्श भक्त बनलं पाहिजे अर्जुनांसारखा आणि आपला आदर्श येणाऱ्या सामान्य जनांसाठी किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांसाठी आपण निर्माण केलं पाहिजे की जे आपल्याला आपल्या सगळ्यांचं अनुसरण करतील. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाचा. हरे कृष्ण. घराणेशाहीचा नाश. मी जर नियतकर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाशक होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अर्जुनच्या मनात काय शंका आहे की मी जर नियत कर्म केलं नाही, माझं कर्तव्य कर्म जर मी केलं नाही तर त्यामुळं काय होईल की हे सगळे ग्रहलोक नष्ट होऊन जातील. म्हणजे काय तर योग्य पद्धतीनं जर काही कर्तव्य कर्म केलं नाही तर हे ग्रहलोक नष्ट होऊन जातील. म्हणजे काय, या ग्रहलोकावर जी लोकसंख्या आहे, वेगवेगळे ग्रह आहेत, म्हणजे ग्रह म्हणजे काय की वेगवेगळे जे लोक आहेत, ध्रुवलोक, ब्रह्मलोक असे ह्या अर्थानं ते म्हटले. हा, तर इथं काय होईल, इथं सुद्धा मानव प्रजाती जी आहे मग अनावश्यक म्हणजे हे सगळे नष्ट होतील. म्हणजे काय की जे कुळपरंपरा नष्ट होतील त्याला म्हणायचंय. म्हणजे काय की त्या स्त्रिया ज्या आहेत तर त्या सुरक्षित नसतात, कुटुंब प्रमुख जर मारला गेला आणि त्यामुळे काय होतं की त्यावेळेला जी तरुण मुलं आहेत तर त्यांना मार्गदर्शन करायला, स्त्रियांना संरक्षण करायला कुटुंब प्रमुख नसेल तर स्त्रिया दूषित होतं, तरुण पिढी असते तर ते कुसंस्कारी होईल आणि त्यामुळे काय होईल की अवांछित संतान निर्माण होतील. मग अशा पद्धतीनं अनावश्यक संकर, वर्णसंकर होऊन लोकसंख्या अनावश्यक उत्पन्न होतील सगळ्याच ग्रहावर आणि जिथं मानव प्रजाती, आणि त्यामुळे ते ग्रहलोक नष्टच होतील. तिथं अराजक असं पद्धतीनं बाजून म्हणजे कुठल्याही समाजामध्ये जेव्हा म्हणजे शांतता आणि समतोल राखावा यासाठी वर्णाश्रम व्यवस्था सांगितलेली आहे आणि तिथे एक संघटित समाज असतो कृष्ण भावनामुळे, तर तो काय करू शकतो, शांतता संपन्न करू शकतो समाज. असा जो समाज असतो तो कृष्ण भावनेचं अनुसरण करू शकतो. मग ह्यासाठी जे आहे तर काय आवश्यक आहे तर म्हणजे जे काही आहे म्हणजे हे सगळं जे आहे वर्णाश्रम व्यवस्था ही भगवान यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे नियत कर्म आपलं अर्जुनाने करणं आवश्यक आहे. म्हणजे याचं दायित्व भगवान स्वतः घेतात. म्हणजे सगळे जे असतात म्हणजे अशा पद्धतीचं नियत कर्म करणारा जो कुणी, तर त्याचं दायित्व कुणी घेतलं असतं, भगवान श्रीकृष्णांनी. त्यांच्या संतुष्टीसाठी कर्म करतात म्हणजे भगवान यांच्या, जेव्हा असं आपण कर्म करतो तेव्हा, आणि त्यामुळे त्याला फळ जे आहे तर ते निर्माण होत नाही. आणि त्यामुळे काय होईल, अर्जुनाला वाटतं की जर असे सगळे मारले गेले तर म्हणजे कुलपरंपरा नष्ट होतील आणि लोकसंख्या उत्पन्न होईल अशी अनावश्यक, आणि प्राणीमात्राच्या शांततेचा मी विनाश होईल. पण खरं असं नाहीये. म्हणजे खरं तर त्यांनी काय करायला पाहिजे, हे सगळं कर्म आहे, नियत कर्म जे आहे तर ते जे काही क्षत्रिय म्हणून त्यांना जर केलं तर ते कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य होणार आहे आणि त्यामुळे शांतता प्रस्थापित होणार आहे. कारण त्याचं जे काही दायित्व आहे ते भगवान श्रीकृष्ण यांनी घेतलेलं आहे. ज्या वेळेला असा अराजक अधर्म माजतो आणि अशांतता होते तेव्हा भगवान स्वयं येतात, अवतरतात. ते पुढच्या अध्यायात आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यामुळं त्यानं काय केलं पाहिजे, भगवानांच्या आज्ञेनुसार काय केलं पाहिजे, तर क्षत्रिय म्हणून युद्ध केलं पाहिजे. मग इथं आपण समजून घेऊया, भगवान स्वतः देखील गोकुळामध्ये जेव्हा अवतरले तर त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या शास्त्रसंमत आचरण केलं. पहा, त्यांनी काय केलं तर एक पिता म्हणून उत्तम भूमिका बजावली, एक पुत्र म्हणून उत्तम भूमिका बजावली, त्यांनी एक पती म्हणून उत्तम भूमिका बजावली. तर अशा किंवा एक राजा म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं शास्त्रसंमत आचरण केलं.
गोकुळवासियांच्यावर संकट आलं तेव्हा त्यांनी काय केलं, तर आपला गोवर्धन पर्वत आहे तर तो स्वतःच्या करंगळीवर धरला 7 दिवस आणि 7 रात्री. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी लीला केल्या आणि आपल्या सगळ्या प्रजाजनांना त्यांनी वाचवलं. म्हणजे त्यांनी स्वतः देखील शास्त्रसंमत आचरण केले. गोपालक नंदांचा तो मुलगा होता, नंद राजाचा मुलगा होता, मग त्यांनी रक्षण केलं आपल्या प्रजेचं. म्हणजे काय, भगवान स्वतः देखील शास्त्रसंमत आचरण करतात आणि आपल्यासाठी एक आदर्श प्रस्थापित करतात. मग आपण काय केलं पाहिजे, भगवान यांचे जे भगवद्गीतेतले उपदेश आहेत, भागवतातले उपदेश आहेत, यांच्या उपदेशानुसार त्यांच्या चरणचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. त्या उपदेशानुसार आपण आचरण केलं पाहिजे. अन्यथा आपण काय म्हणू स्वतःला, म्हणजे असे म्हणजे भोंदू आणि असे सांगणारे कलियुगात खूप लोक आहेत की जे स्वतःला कृष्ण म्हणून आपल्या समोर उभं करतील आणि सांगतील की आम्हीच कृष्णांचा अवतार आहे. मग ह्या सगळ्यांपासून आपल्याला इथे भगवान सावधान करतायत. पहा, म्हणजे जर असं कोणी म्हणालं की मी भगवानांचा अवतार आहे, मग त्यांना आपण विचारू शकतो तुम्ही गोवर्धन पर्वत उचलू शकता का, हो की नाही? किंवा असं कोणी सांगितलं की भगवान कृष्णांचा मी अवतार आहे, तर त्यांना विचारायचं आपण, भगवान यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं, मग तुम्ही तसं सार्वभौम असं भगवान यांचं विश्वरूप दाखवू शकता का? म्हणजे आपल्याला एक प्रकारे भगवान सावध करतात. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कलियुगामध्ये भगवान यांचं अनुकरण नाही करायचं, आपण अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे काय, की त्यांनी जे काही आदर्श प्रस्थापित केला तर त्यानुसार आपण शास्त्रसंमत आचरण, भगवान आणि त्यांचे शुद्ध भक्त अर्जुन यांच्या सारख्या शुद्ध भक्तांचं, अशा अनेक भक्त आहेत भगवंतांचे, तर अर्जुन त्यांच्यापैकी एकमेव एक असे भक्त आहेत. तर यांच्या पदचिन्हांचं आपण जेव्हा अनुसरण करू तेव्हा आपण कृष्णांच्या कृपेस प्राप्त होऊ. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊन. हा, मग त्याची वाचली. हरे कृष्ण. नियत कर्मांच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्यांना त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता नियत कर्म म्हणजे काय, आपलं कर्तव्य कर्म, त्याच्या फळामध्ये आसक्त असणारा अज्ञानी मनुष्य, म्हणजे आपल्यासारखं आपण भक्तीमध्ये येण्यापूर्वी कसे होतो, म्हणजे आपण कसं, तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं फळ हवं असतं, म्हणजे आपण जे काही कर्तव्य कर्म करतो त्याचं. मग आता त्याच्यामध्ये आसक्त असणार एका अज्ञानी व्यक्ती आहे की ज्याला हे माहित नाही कृष्ण भक्तीचं विज्ञान, मग त्याचं मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान, म्हणजे ज्यांना कृष्ण भावना माहिती आहे अशा भक्तांनी कधी त्याला ते सगळं थांबवा, असं काही करू नका असं नाही सांगायचंय. कर्म थांबवायला नाही सांगायचं. या उलट भक्तिभावाने कर्म कसं करायचंय हे आपल्या कृतीतनं एखाद्या भक्ताने दाखवून द्यायचंय अशा भक्तांना. आणि हळूहळू कृष्ण भावनेमध्ये विकास करण्यासाठी, म्हणजे हळूहळू कृष्णांच्या संतुष्टीसाठी कसं कर्म करायचं आपण, आणि ते करत असताना कृष्णावर मन स्थिर ठेवून कृष्णांना त्याचं फळ अर्पण करून आपलं जे नियत कर्तव्य आहे ते कसं करायचं हे त्यांना शिकवायचं एक प्रकारे आपल्या स्वतःच्या कृतीतून, आचरणातून. आणि हा आदर्श निर्माण करायचा, हे का आदर्श नेत्याचं कार्य. अशा पद्धतीनं कृष्ण भावना भावित व्यक्ती, म्हणजे त्याला विद्वान म्हटले, ह्या सगळ्या ज्ञानामध्ये विद्वान व्यक्ती, त्यांनी अशा पद्धतीनं कार्य स्वतः करावं, स्वतःला युक्त करावं की जे अज्ञानी लोक आहेत ते कृष्ण भावनेचा विकास करायचा कसा शिकतील आणि ते हळूहळू ज्ञानामध्ये उन्नत होतील. म्हणजेच काय, की अज्ञानी व्यक्ती असेल तर त्याला ज्ञानी किंवा कृष्ण भावना व्यक्तीने कशा पद्धतीनं कृष्ण कर्म करता येऊ शकतं आणि आध्यात्मिक स्तरावर उन्नत होता येऊ शकतं, तर हे अशा पद्धतीनं स्वतः आचरण करून शिकवलं पाहिजे. म्हणजेच हे सगळं अर्जुनाला काय सांगितलंय, तर अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी युद्धामध्ये लढेल तेव्हा येणारे सगळे जे क्षत्रिय आहेत, पुढचे जे ज्या पदचिन्हांचं अनुसरण करतील, म्हणजेच काय, अर्जुन स्वतः लढून दाखवेल, प्रत्यक्ष आचरणाने दाखवेल, त्यावेळेला पुढचे सगळे लोक त्याचा आदर्श घेतील. आणि ह्यासाठी भगवान हे सांगतायत. मग आपण पण काय केलं पाहिजे, अर्जुनांसारखी भक्ती करायला शिकली पाहिजे. अर्जुनांसारखं आपण भगवानांचं भक्त बनायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्याला सगळेजण काय करतील, तर आपल्या चरणचिन्हांचं अनुसरण करतील. अर्जुनासारखं भक्त जेव्हा आपण बनायचा प्रयत्न करू तेव्हा निश्चितच सामान्य जन आपल्याकडून शिकतील, आपल्याकडून प्रेरणा घेतील. आता पुढे जाऊ आपण. हा, हरे कृष्ण. मिथ्याहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्म केली जातात. हरे कृष्ण माताजी.
हा. हरे कृष्ण. आता मिथ्या अहंकार म्हणजे आपल्याला खोटा अहंकार असतो. म्हणजे काय, की आपण स्वतःला समजत असतो मी म्हणजे शरीर आहे. आपण पहिल्यांदा शरीर नाही आहोत, आपण आत्मा आहोत, श्रीकृष्णांचं एक चित्कण आहोत आपण, किंवा आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत आपण एक. जसं समुद्राचं पाणी आणि समुद्र यात फरक आहे. म्हणजे समुद्राचं पाणी आणि त्याचा एक थेंब यात फरक आहे. म्हणजे काय, समुद्राच्या पाण्याला पण खारटपणा आहे आणि एका थेंबामध्ये पण तेच गुण असतात. पण एक थेंब आणि समुद्र विशाल यात फरक आहे, हो की नाही? मग तोच आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये फरक आहे. पण समुद्राचे सगळे गुण त्या समुद्राच्या एका थेंबामध्ये असतात. मग तसं आहे, कृष्णांशी आपण गुणांनी समान आहोत, परिमाणाने भिन्न आहोत. आपण एक थेंब असतो तर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, तर एक समुद्र आहेत, महान विशाल असा. मग आपण एक अग्नीची ठिणगी असो तर भगवान काय आहेत, अग्नी आहेत, अशा पद्धतीनं. मग हा फरक आहे आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये. मग आपण कृष्णांचे अंश आहोत, पण आपण काय होतो, या भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि आपल्याला मिथ्या अहंकार, खोटा अहंकार येतो, की मी म्हणजेच कर्ता आहे आणि मी म्हणजेच शरीर आहे. आणि त्यामुळे काय म्हणतो, आपण स्वतःलाच कर्ता समजतो. हे जे काही कर्म करतोय हे सगळं मी करतोय असं वाटतं. पण खरं तर कोण असतं कर्ता? भौतिक प्रकृती हे 3 गुणांनी युक्त आहे आणि इथं 3 गुण जे आहेत, सत्व रज तम, ह्या माध्यमातून कर्म होत असतं. ह्या 3 गुणांद्वारे कर्म केलं. आत्मा 3 गुणामध्ये आपण बांधले, तिथं दोरांनी कसं बांधले, तर असे 3 गुणामध्ये बांधला गेलेला आत्मा काय समजतो, की मी स्वतःच कर्म करतोय आणि त्याद्वारे तो मोहग्रस्त राहतो, भ्रमित राहतो आणि अशा पद्धतीने तो स्वतःलाच करता मानतो. आणि हे कशामुळे होतं, तर आपल्या खोट्या अहंकारामुळे. वास्तविक अहंकार हा असला पाहिजे, की मी श्रीकृष्णांचा अंश आहे, मी नित्य दास आहे आणि मी त्यांची सेवा केली पाहिजे. पण हा न बाळगता आपण स्वतःला शरीर मानतो आणि स्वतःला कर्ता मानतो, हाच मिथ्या अहंकार असतो आणि याद्वारे आपण मोहग्रस्त राहतो. पण खरी कर्म कोण करतं? प्रकृतीचे 3 गुण करतात. आता ते कशी करतात पुढच्या अध्यायामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे विष्णू वंशजा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काय बळेच पाप कर्म करण्यास प्रेरित होतो? हरे कृष्ण माताजी. हा. मग आता अर्जुनाने प्रश्न विचारलाय. वृष्णी वंशजा म्हणजे वृष्णी वंशामध्ये कृष्ण जे आहेत तर त्यांचा जन्म झाला. म्हणजे वासुदेव जे आहेत तर ते वृष्णी वंशामध्ये येतात. म्हणजे वासुदेव आणि देवकीचे पुत्र आहेत भगवान श्रीकृष्ण, म्हणून त्यांना वृष्णी वंशजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांना म्हटलंय. मग कुठली म्हणजे मनुष्याला अशी कुठली गोष्ट म्हणजे मनुष्याच्या बाबतीत घडते, की त्याची इच्छा नसताना सुद्धा तो पापकर्म करायला प्रेरित होतो? असं काय घडतं, असं अर्जुनाने प्रश्न विचारलाय. मग त्याचं आता उत्तर देतात कृष्ण. आता पुढे जाऊ आपण. हा, मग पुढची हा वाचूया मग. हरे कृष्ण. धूमेनाव्रियते वर्णिः यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृतम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादला जातो. हरे कृष्ण माताजी. मग आता समजून घेऊया आपण, की जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये मनुष्य येतो तर त्यावेळेला काय होतं, जेव्हा जीवात्मा येतो आणि त्याला मनुष्याचं शरीर मिळतं, म्हणजे कुठलंही असं जे शरीर मिळतं, मग त्यावेळेला काय होतं, धुळीने आरसा माताजींनी जे वाचलं. तर आता आपण समजून घेऊया ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे. तर इथे समजून घेऊया की जीव जो आहे तर हा जो आहे तो भौतिक प्रकृतीमध्ये येतो ना, तर त्यावेळेला काय होतं, तर तो विशुद्ध म्हणजे असा जीवात्मा शुद्ध असतो. भगवत प्रेम त्याच्या हृदयामध्ये म्हणजे जे आहे तर ते शुद्ध आहे. मग आता तो काय होतो, भौतिक प्रकृतीशी संग करतो तेव्हा त्याला एक शरीर मिळतं. मग तेव्हा भौतिक प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे. मग तिथल्या जो तिथला रजोगुण आहे,
म्हणजेच रजोगुण म्हणजे कामाचं, असंख्य वासना किंवा काम याचं प्रतीक आहे. आकांक्षा, इच्छा, लोभ याचं प्रतीक म्हणजे रजोगुण. त्याच्याशी त्याचा संग होतो आणि काय होतं, ते जे भगवत प्रेम आहे किंवा जे शुद्ध सत्व आहे, तर हे सगळं काय होतं, तर ते कामामध्ये रूपांतरित होतं. म्हणजेच काय, रजोगुणामुळे ते काय होतं, तर दूषित होतं अशा पद्धतीनं. आणि मग काय होतं, तर अशा पद्धतीनं वेगवेगळी जी कामाची आच्छादन आहेत, तर ती आपल्या जीवात्मावरती, त्याला जेव्हा भौतिक शरीर मिळतं तर त्याच्या हृदयावरती ती आच्छादली जातात. मग जीवाला ही 3 प्रकारची आच्छादनं असतात, की ज्यामुळे तिची ही चेतना आहे ती काय होते, धूसर होते. म्हणजे अग्नीमध्ये जसा धूर, आरशावर धूळ, गर्भाशयामध्ये गर्भ, जसं तर ही अशी जीवावर कामाची ही आवरणं आहेत वेगवेगळी. मग आता काम आहे तर याची तुलना धुराशी करण्यात आली आहे. म्हणजे काय, की जीवरूपी अग्नी आहे, म्हणजे तर तिथं अल्पशी जाणीव आहे. म्हणजे तिथं म्हणजे जीव आपली कृष्ण भावना, म्हणजे जे कृष्णाविषयीचं प्रेम आहे, भगवत प्रेम आहे, त्याच्या हृदयात आहे, पण ते आच्छादलं गेलंय या सगळ्या कामाच्या आवरणामुळं. मग त्याची तुलना धुराशी केली आहे पहा. मग धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी आहे, पण तो कसा आहे, प्रारंभिक अवस्थेत आहे. म्हणजे अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. मग जेव्हा अशा पद्धतीनं जर जो धूर आहे तो आपण दूर केला की तिथं काय होतं, अग्नी चेतला जातो. मग ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतली आपली प्रारंभीची अवस्था अशी असते. किंवा आरशावरची धूळ, मग मनरूपी आरसा जो आहे आपला, तर त्याची जी धूळ आहे, तर ती आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा आपण येतो आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तर त्यावेळेला ती मनरूपी आरशावरची धूळ झटकली जाते किंवा आच्छादलेला गर्भ आहे. तर त्या उदाहरणावरून आपली असहाय्य परिस्थिती या भौतिक प्रकृतीमधली आपल्याला समजू येईल पहा. म्हणजे गर्भाशयात मूल कसं असतं, त्या छोट्याशा गर्भाशयात ते असहाय्य असतं, त्याला हालचाल करता येत नाही. मग ह्या सगळ्या जीवनांची तुलना आता वेगवेगळ्या जीवात्म्यांशी केली आहे पहा. म्हणजे आता जे वृक्षाच्या स्वरूपात आहेत, तर त्यांच्याशी या म्हणजे जे वृक्ष आहेत, तर त्यांना काय असतं, ते ऊन, थंडी, वारा या ठिकाणी, पाऊस या सगळ्यामध्ये असहाय्य असे असतात. मग हे वृक्ष सुद्धा जीवात्मेच आहेत पहा. ते अत्यंत कामप्रवृत्त, म्हणजे भरपूर बीज धारण करतात आणि भरपूर वेळ, म्हणजे ते म्हणजे बहुप्रसव आहेत असे. तर त्यामुळं त्यांना अशा स्थितीत ठेवण्यात आले. म्हणजे जवळजवळ चेतना त्यांची शून्यच असते. मग आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी केली. म्हणजे काय, की आरशावर जशी धूळ आहे तशी त्यांची आच्छादित आहे चेतना पशुपक्ष्यांची. मग धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी केली. म्हणजे मनुष्य जीवनामध्ये काय असतं, आत्मा अल्पशा प्रमाणात थोडीशी कृष्ण भावनेची पुनर्जागृती आपण करू शकतो, आपल्याला बुद्धी दिली. म्हणजे आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर आपण किंवा अशा शुद्ध भक्तांच्या संपर्कात आलो, तर निश्चितच आपण काय करू शकतो, कृष्ण भावनेमध्ये उन्नत होऊ शकतो. आणि आपण जर अधिक प्रगती केली, तर आध्यात्मिक जीवनामध्ये ती प्रगती काय करते, अशा पद्धतीनं जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करते. म्हणजे अग्नीवरचा धूर व्यवस्थितपणे हाताळला गेला तर काय होतं, म्हणजे अग्नी प्रज्वलित पुन्हा करता येऊ शकतो. मग असंच आपल्या जीवनामध्ये या भौतिक जंजाळातून मुक्त होण्यासाठी जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात, तेव्हा निश्चितच काय करू शकतो, आपण या कामाच्या शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो. या कामाद्वारे अशा पद्धतीनं प्रत्येक जीवात्मा आच्छादलेला आहे. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टिला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. हरे कृष्ण माताजी. हा श्लोक रिपीट झाला माताजी, पुढचा 2 वेळा आहे. पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. म्हणून हे भरतवर्ष अर्जुन, इंद्रियाचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. हरे कृष्ण माताजी. हा, मग हरे कृष्ण. आणि म्हणून काय म्हणतात, हे भरतर्षभ म्हणजे भरत राजाचा जो वंशज आहे असा अर्जुन. तर त्याला काय सांगतात श्रीकृष्ण, की इंद्रियांचा नियमन करून, म्हणजे काय, इंद्रियांना संयमित कर, म्हणजे तुझी आसक्ती त्याग या कुटुंबाविषयी, या आपतेष्टांविषयी. आणि तू काय कर, या पापाचं महान प्रतीक म्हणजे हा काम आहे, ही वासना आहे. म्हणजे इंद्रियांची आसक्ती म्हणजे काय, तर मन हे इंद्रियच आहे. अनेक इंद्रियांपैकी मन ही भौतिक इंद्रिय, आणि त्याची आसक्ती म्हणजे काय, कुटुंबाविषयीची जी आसक्ती आहे अर्जुनाला, ती तू त्याग आणि काय कर, प्रारंभीच निग्रह कर, म्हणजे मनाला काय कर, संयमित कर. आणि काय कर, हा आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणारं कोण आहे, जर हा काम आहे त्याचा वध कर. म्हणजे काय, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान म्हणजे काय, की आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत आणि आपण श्रीकृष्णांचे दास आहोत. हे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपल्याला उन्नत करणारं ज्ञान आहे. मग ह्या आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणारा हा जो काम आहे, ही सगळी आसक्ती आहे,
त्या सगळ्या तुला कुटुंबाविषयीची जी आसक्ती आहे आणि त्याद्वारे तू युद्ध करायला तयार नाही आहे, तर तू काय कर, या सगळ्या आसक्ती त्याग आणि तुझ्या इंद्रियांचं नियमन कर. आणि हा पापाचं महान प्रतीक म्हणजे हा जो काम आहे, ही जी आसक्ती आहे, ही जी इच्छा आहे, तर हिचा प्रारंभीच निग्रह कर. म्हणजेच काय, तर तिला संयमित कर. आणि अशा पद्धतीनं तू ह्या कामाचा वध कर आणि युद्धासाठी दृढ निश्चयाने उभे राहा किंवा युद्ध लढ, असं अर्जुनाला सांगतात श्रीकृष्ण. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. हा हा, त्याची वेबसाईट. हरे कृष्णा. इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्य परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. म्हणजे आता कार्य करणारी इंद्रिय म्हणजे काय, की आपली जी वेगवेगळी इंद्रिय आहेत कार्य करणारी स्पेशल सेन्सेस, ही कशापेक्षा श्रेष्ठ असतात? आपली जे त्वचा उती आहेत ह्या सॉरी त्वचा नाही, उती किंवा पेशी आहेत शरीरातल्या, ह्यापेक्षा श्रेष्ठ असतात. म्हणजे इंद्रिय म्हणजे स्पेशलाइज सेन्सेस. म्हणजे जड प्रकृती म्हणजे आपल्या हे वेगवेगळ्या शरीरातल्या पेशी उती, असं शरीर जे बनले मांसल भाग, तर ह्यापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. मग इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ काय आहे? मन आहे. म्हणजे मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग मनापेक्षा श्रेष्ठ अशी काय आहे? बुद्धी. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. मग हा जर आत्माच आपण श्रीकृष्णांच्या ठाई आपण समर्पित केला, तर त्यामुळे काय होईल, तर हे जे आहे बुद्धी आणि आपलं मन जे आहे, तर ही सगळी इंद्रिय ते श्रीकृष्णांच्या ठाई काय होतील, समर्पित राहतील. आणि ते काय करतील? श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतील. म्हणजे काय, की आपलं जो आपलं जे बुद्धी आहे, तर ती काय करते? अनुशासन करत असते, निर्णय घेत असते. आणि मन जे काय, त्याचं काम काय? इच्छा करणं. मग मनामध्ये अनेक गत अनुभवांचा साठा असतो आणि मन काय करतं? विचार करतं आणि इच्छा करतं. मग आता मन जे आहे, तर हे याचं कार्यच आहे इच्छा करणं आणि विचार करणं. आणि सतत ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर जात असतं. पण बुद्धी काय करते? निर्णय घेते. आणि ती काय करते? त्यानुसार आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्यांच्या माध्यमातून कर्म घडवते. मग आता ही बुद्धी आपली कशी पाहिजे? बलवान पाहिजे. ही बुद्धी जेव्हा बलवान असेल, तर त्यावेळेला काय करेल? तर ती योग्य निर्णय घेईल आणि मनावरती काय करेल? ताबा ठेवेल. आणि त्यामुळे इंद्रिय पण कशी असतील? ताब्यात राहतील. म्हणजेच काय, तर ही बुद्धी बलवान बनवण्यासाठी काय केलं पाहिजे? तर ह्याच्यावर उपाय म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप. भगवद्गीता भागवतातले जे श्लोक आहेत, तर ह्यांचं आपण काय केलं पाहिजे? वाचन किंवा ते समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे उपदेश आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा भगवत प्रसाद ग्रहण केलं पाहिजे. मग ह्याद्वारे काय होतं, तर आपली बुद्धी आहे ती योग्य निर्णय घेते आणि त्याद्वारे काय होतात? बुद्धीच्या नियंत्रणाखाली मन आणि इंद्रिय राहतात. मग अशा पद्धतीनं आत्मा जेव्हा आपण ठाईयुक्त करतो भगवान श्रीकृष्णांच्या, तेव्हा ही बुद्धी काय करेल? निर्णय घेईल भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची. आणि त्याद्वारे मन पण आपलं भगवत सेवेमध्ये अर्पण राहील. आणि त्यामुळे इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय ही भगवत सेवेमध्ये अर्पण राहतील. आणि अशा पद्धतीने हे कार्य घडेल आणि ज्याद्वारे आपला जो आत्मा आहे तो सुख शांती समाधान प्राप्त करेल. हवं त्याची. हरे कृष्ण. इथे आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारू आपण. हा एक स्तर आहे, आपण समजून घेऊया थोडक्यात. तर इथे ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं आध्यात्मिक स्तरावर म्हणजे आत्म्याच्या स्तरावर कार्य करू, की जे शाश्वत कार्य ठरेल. स्वल्पमल्पस्य धर्मस्य त्रायते महतोव्यय. अशा छोट्या छोट्या कृती करू. म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप, त्यांना अर्पण केलेलं अन्न आपण उच्चिष्ट म्हणून खाणं, भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आपण कर्म करतो. ते आत्म्याच्या स्तरावर आत्मा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये जेव्हा नियुक्त करतो, तेव्हा आत्मोन्नती होण्यासाठी केलं गेलेलं ते शाश्वत कर्म किंवा आत्मस्तरावर केलं गेलेलं कर्म ठरतं. आणि त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर जेव्हा असं उच्च कोटीचं कार्य होतं, तेव्हा बौद्धिक स्तर आपले मानसिक आणि इंद्रियांच्या आणि शारीरिक स्तरावर सगळ्या स्तरावर फलनिष्पत्ती मिळते, म्हणजे लाभ होतात. आणि म्हणून कृष्ण भावना म्हणजे काय, आपलं आत्मोन्नतीचं म्हणजे जे आहे, तर ते जे आहे आत्मोन्नतीमध्ये आपण म्हणजे आत्मोन्नत आपल्याला करणार असं कर्म आहे किंवा आत्म्याच्या स्तरावर उन्नत करणारं कर्म आहे. आणि त्यामुळे जेव्हा कृष्ण भावनेमध्ये कृष्ण भावना भावित कर्म आपण करतो, तेव्हा या सगळ्या स्तरावर आपोआपच आपल्याला समाधान मिळतं.
जसं वृक्षाच्या मुळाला पाणी घातलं की काय होतं, सगळ्या पाना फुलं खोडांना जातात. तसंच आहे कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य सगळ्या स्तरावर आपल्याला लाभ देणार असतं. आणि म्हणून आपण असं कृष्ण भावनाभेद करणं म्हणजे काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं गेलेलं आपलं कार्य असं आपण करावं. मग आता हे चित्राच्या माध्यमातून समजून घेऊया. आता जे 1 मिनिटात दाखवूया चित्र. हा, तर आता हे चित्र आहे ना, तर आपलं ह्याच्यातून आपण समजून गेला आपला घेऊ. आपला हा जीवन रथ आपला जो आहे, तर हा जो आहे, तर रथ हा लाकडी असतो. म्हणजे आपलं शरीर भौतिक आहे तर ते नाशिवंत आहे, मग ते जळतं. मग हा जीवन रथ म्हणजे शरीर आहे तर ते रथाची तुलना आहे. मग आता आत्मा हा प्रवासी आहे रथातला. मग हे जे इंद्रियांचे विषय आहेत आणि हे इंद्रिय, तर इंद्रिय विषय हे घोडे आहेत. हा, आता ही लगाम आहे, हा मन आहे, आणि हा बुद्धी आपला चालक आहे. मग आता आपल्या आत्म्याचा प्रवास सुखाचा होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपला जो मन आहे, हे आपला जो चालक आहे ना, तो बलवान पाहिजे. पहा, मग चालक बलवान करायला काय करायला पाहिजे, तर आपण म्हणजे जी बुद्धी आहे म्हणजे आपली, ती बलवान बनवायला पाहिजे. मग बुद्धी कोण बलवान बनवतं, भगवद्गीतेतले श्लोक, भागवतातले श्लोक, हा प्रसाद, आपण जेव्हा भगवंतांना अर्पण केलेलं ग्रहण करतो, नवविधा भक्ती करतो, किंवा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, तेव्हा बुद्धी बलवान बनते. मग बुद्धी जेव्हा बलवान बनते तेव्हा ती मनाची लगाम आटोक्यात ठेवते आणि त्यामुळे इंद्रिय विषयांचे घोडे धावत नाहीत, आणि त्यामुळे आपल्या आत्म्याचा प्रवास कसा होतो, सुखाचा होतो. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कार्य करू, मग तर त्यावेळेला काय होतं, ते कृष्ण भावनाभावित कार्य होतं. आणि अशा पद्धतीने आपण जीवनामध्ये शांती आणि समाधान प्राप्त करू शकतो. इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारू. हरे कृष्ण माताजी, रेकॉर्डिंग स्टॉप करूया.